दादा पाटील जे खरं तर पुरस्कर्ते आहेत धैर्य 11 या संघाचे. पहिला बॉल पडायच्या आत दोन्ही संघांचा 12th मॅन इथे येणं अनिवार्य आहे. अन्यथा मग जी काही तरतूद आयोजक करतील त्याचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा अर्थात धैर्य 11 बिरवाडी संघाचा 12th मॅन इथं उपस्थित आहे. SRG उर्वी 11 संघ. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल लोअर द स्टंप चाललाय. पहिलाच बॉल स्विच हिट आणि बॉल चाललाय डीप थर्डमॅन. वॉट अ शॉट. पहिल्याच बॉलवर इथे मात्र आल्या आल्या केलाय पहिला वार. बॉल चाललाय 4 धावांसाठी चौका. निशांत वनमाळी सध्या स्वप्नगत फॉर्म मध्ये आहे. मॅन फ्रॉम उमरळी आणि 4 केलंय सुरुवात. निखिल सर वर्ष दुसरं आहे. पहिल्या वर्षी लिमिटेड गाव होती, यावर्षी थोडे गावं वाढवली, जिथे मात्र 10-12 गावं वाढवण्यात आली. आणि या स्पर्धेचं आकर्षण आणि या स्पर्धेच्या पावर आपण पाहू शकतात की बरेचसे जे चांगले खेळाडू ते बाहेर देखील आहेत. प्रीतम या गोष्टीचा दुजोरा मी देईन की प्रत्येक विभागानं त्यांच्या असोसिएशन बनवल्यात आणि तिथं तिथं त्याच विभागातले खेळाडू खेळतायत. तुमचा एक्सटेंट ऑफ पोटेन्शियल संपलंय. तुम्हाला जर तुमची ताकद सिद्ध करायची आहे यू हॅव टू फाईट विथ युअर ग्रेटर एनिमी. तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान शत्रूशी भिडायची तुम्हाला ताकद दाखवावी लागणार आहे. इथे फटका चांगला आहे. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा देखील आलाय चौकार आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं दुसऱ्या बॉलवर कनेक्ट होत आहेत 8 धावा. आपण चर्चा करत होतो की पहा मी बऱ्याचदा म्हणतो की सेंट्रलाइज रायगडचं क्रिकेट पाहिल्यानंतर आजही अभिमान वाटतो. कारण पालघर ठाणे रायगडला एकत्र खेळवण्याची क्षमता ते लोक आजही ठेवतात. 8चा लॉट असतो प्रॉपर आणि तिथून तुम्हाला अगदी मग पालघर जिल्ह्याचं गुजरातचं टोक धाकटी डहाणू पासून तर पार पनवेलच्या त्या टोकापर्यंत जाई सारख्या संघाला देखील तुम्ही खेळताना पाहता. तिथे तुमचा एक्सटेंट ऑफ पोटेन्शियल सिद्ध होतो. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला ब्रेक थ्रू दिलाय. पहिल्या विकेटचं झालंय पतन आणि निशांत माळीला देखील इथून निशांत वनमाळीला इथून परतावं लागणार आहे. पहिल्या विकेटचं इथून जात आहे पतन. अर्थातच SRG उर्वी संघाला मिळते पहिली सफलता. खरं तर 10वी-12वीचे पेपर सुरू आहेत आणि येस 12वीची परीक्षा इथून संपली आहे परंतु 10वीचे पेपर सुरू आहेत. मी बऱ्याचदा म्हणतो प्रीतम की विक्रोलियन संघाचं उदाहरण मी बऱ्याचदा देतो की त्यांच्यामध्ये खेळणारे जे पहिले 9 ते 10 8 ते 9 खेळाडू आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत आणि तरी देखील ओपन क्रिकेट खेळतात. ऑफिशियली डिसिप्लिन फॉलो केली जाते. आयुष्यात आहे ना पैशाला फार अनन्यसाधारण महत्व आहे. आई वडील तुमच्याकडे डोळे लावून बसलेत आणि मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेट तुम्ही कधी खेळाल परंतु क्रिकेटच्या मैदानावरती ऍज अ ऑफिसर किंवा एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही याल त्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि मी निश्चितपणे म्हणतो की पैशाचं नाटक कधी करता येत नाही आणि आताच्या युगात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तुमचा सन्मान, तुमची पोझिशन किंवा तुम्ही का करत असलेलं काम. पहा जगात कोणतंच काम छोटं नाहीये. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्ही सर्वोत्कृष्ट द्या. तिथून निश्चित तुम्हाला यश मिळेल. वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी करतायत. जतीन पहिलं षटक हाताळतोय. सफलता मिळाली आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. नवापूरचा खेळाडू आहे आणि यस गोलंदाज जतीन सध्या प्रमोट करतोय आपल्या उर्वी 11 संघाला. फलंदाजी करता नवीन बॅटर मिस्टर साईश ठाकूर वनडाऊनला आलाय. बिरवाडीचा खेळाडू आहे. शौर्य 11 बिरवाडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावतीये. SRG उर्वी 11 या संघाच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा बॉल होतं या. इथे पहा डीप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जे धाडस दाखवलं गोलंदाजानं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. त्यांचं पृथक्करण देखील दर्जेदार आहे. इथे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला पंचांच्या वतीनं. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. पहा अत्यंत चांगला निर्णय. म्हणजे कोणत्याच संघावर किंवा कोणत्याही खेळाडूवर इथे अन्याय होता कामा नये. आदरणीय पंच राकेशजी देखील इथे जोडले जात आहेत PCR रूम मध्ये. आणि प्रत्येक लढत महत्वाची आहे प्रीतम. प्रत्येकाला इथे लढायचं आहे, प्रत्येकाला जिंकायचंय. मी बऱ्याचदा म्हणतो अग्निपथचं उदाहरण देताना तू न रुकेगा कभी, तू न झुकेगा कभी, तू न बुडेगा कभी, कर शपथ, ले शपथ अग्निपथ. इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य आणि अचूक चेंडू. म्हणजे 2007ला ज्यावेळी ललित मोदींच्या डोक्यात सुरू होतं युनायटेड मँचेस्टर युनायटेड मधल्या फुटबॉलची संकल्पना लीग माध्यमातून. येस इट्स बाईज. पंचांकडनं ऑफिशियली सिग्नल आला. संघाची टोटल पोहोचली आहे ती 9 या अंकावरती. बॉल तयार ओव्हर द विकेट. पूल केलाय बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला बीट करत अत्यंत वेगानं जसा सुईमधून ओवावा धागा इथे आलाय तसाच अत्यंत दर्जेदार फटका. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. दमदार चौकार. भूपेंद्र पाटील पाहायला मिळाला तिकडे अक्करपेटीचा खेळाडू आणि
मी म्हणेन थोडं खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणानंतर आपण बघू शकतात की थोडं फिल्डिंग मध्ये बदल अगदी 38 सर्कल मध्ये बोलवलंय. निकुंजच्या बॅटमधून येतोय चौकार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 स्कोर कार्डवर. ज्याप्रमाणे आदरणीय निखिल सरांनी सांगितलं की आपल्या कामामध्ये इतके परफेक्ट व्हा, क्षेत्र कोणतेही असो, की समोरच्याने विचार केला पाहिजे की भाई इसने किया कैसे. आणि इकडे मात्र एक चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, पहिलं षटक बनेल की दोन्ही बाजूला आहे, जिथे धावा देखील आल्यात आणि विकेट देखील आल्या. 1 ओव्हर 1 विकेट आणि 14 धावा. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर स्कोर फ्लायज टू दी 14. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एका विकेट झालंय पतन आणि 14 आकडा आला. हा खरं तर शौर्याचं प्रतीक आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की हे क्रीडांगण ज्यांच्या नावानं आहे. 14 मे 1657 धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावरती झाला आणि त्या किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. त्याच्या बेलोल खानानं कदाचित गद्दारी करून अंबारीवरून त्यांना बाण मारला म्हणून त्यांचा मृत्यू झाला. परंतु शौर्यवान निष्ठा कशी असावी ना त्याचं सर्वोत्तम उदाहरण मुरारबाजी देशपांडे होते. आपण चर्चा करत होतो छत्रपती संभाजी महाराजांविषयी. 32 वर्ष अविरत संघर्ष आणि मरण पाठीला बांधून या महाराष्ट्राच्या महादीकरता जे व्यक्तिमत्व लढलं. कदाचित बलिदान मास देखील सुरू आहे. अंतिम टप्प्यात होता पण बलिदान मासाच्या म्हणजे आजची तारीख काहीतरी 8 तारीख आहे. म्हणजे अगदी मला वाटतं आता 16वं पुष्प सुरू असेल आणि 40 दिवसांचा त्याग अविरत भोगलेल्या या मातीसाठी यातना आणि तरी देखील स्वतःचा धर्म न सोडण्याचं त्यांचं धाडस म्हणजे सलाम आहे. अशी व्यक्तिमत्व हे दैवत्वाचं प्रतीक आहे. बॅटची कडा घेऊन बॉल चालला फ्लाइंग स्लिपला थोडीशी फंबल तिथे पाहायला मिळाली. मिस कॉलिंग कोऑर्डिनेशन इट्स अ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन थोडासा अभाव जाणवला दोन फलंदाजांमध्ये. याआधी भूपेंद्र भोईरकडनं चूक झाली परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की एका क्षणावरून कधीच कोणत्या खेळाडूची तुम्ही पारख करू नका. भूपेंद्र भोईर देखील पोटेन्शियली स्ट्रॉंग खेळाडू आहे. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अक्करपट्टी प्रीमियर लीग असेल किंवा मी ज्या क्रीडांगणावरती पहिल्यांदा आलो या विभागात अक्करपट्टीच्या त्या अक्करपट्टीकरांना कधी विसरणं शक्य नाही. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की आधा मेरा फर्ज आहे आधा मेरा कर्ज आहे जे हरीश पांड्या सरांच्या ओळी आहेत. इथे मात्र वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये बॉल तयार. बॅकफुटवर जाऊन इथे पंच केलाय. समोर पहा सिलिवडॉन मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः भूपेंद्र तैनात. डॉट बॉल सुजल मोरे आणि येस आयकॉन वर्सेस आयकॉन. गोलंदाजी मार्कवर देखील लीड करतायत मुख्य खेळाडू आणि त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजी करता मिस्टर निकुंज राऊत. स्विच इट करण्याचा प्रयत्न केलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे त्यामुळे पंच आशु सर इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथून आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावरती. आयकॉनच्या भूमिकेत सुजल मोरे सर्वात युवा आयकॉन या लीग मधला आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम सालवड आणि यानंतर त्यांचं गाव देखील मैदानामध्ये खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच रिव्हर्स अटॅक केलाय क्षेत्ररक्षक. हो या युवा खेळाडूने मात्र इम्प्रेस केलंय. पोफरण गावचा खेळाडू भव्य आपण पाहू शकतात. क्या बात है. छोटी हाइट और फाइट ज्यादा नजर आती हुई मैदान में. ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी राजे मैदान तिथे त्यांचा उल्लेख आमच्या आदरणीय निखिल सरांनी केला. 40 दिवस यातना त्याच्यावर मूवी बनली छावा आणि त्यामध्ये देखील सुंदर कविता. मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लढे उन पे हे धिक्कार. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. अगदी दोन्ही टीमला व्हाईट बॉल आणि बिमरला रेफर आहे. मला पंचाच्या निर्णयावर जर डाऊट वाटला रेफर करू शकतात. धावेचा विचार केला तर धावा 17 स्कोर कार्डवर पुनलेखकाच्या भूमिकेत हर्षित करत 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि ओमसाई स्पोर्ट्स टीम जोडली जाते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त शफल झाले. यशांच्या वर्णभेद घेतला बॉलचा त्यामुळे पंच देखील तटस्थ भूमिकेमध्ये. वन मोर डॉट बॉल. दुसऱ्या षटकात सुजल मोरेचं कौतुक करावं लागणार आहे. इट्स अ टॅलेंटेड बॉलर. स्वतःची गुणवत्ता तो इथे सिद्ध करतोय. पोटेन्शियली स्ट्रॉंग खेळाडू आणि एलिगन्सी दाखवतोय. स्वतःचा ब्रिलियन्सनेस दाखवतोय. ओव्हर दी स्टम्प्स पुन्हा निघालाय. प्रॉपर ऑफस्टिक टू ऑफस्टिक नियंत्रणात्मक गोलंदाजी होते आणि हेच खरं तर गणित आहे. पूर्वीच्या काळी कदाचित आता परणाईचे स्वप्नील दादा देखील आमच्या सोबत आहेत आणि आपण पाहिलं ना की पूर्वीच्या काळी MRI चा बॉल होता. व्हाईट कलरचा बॉल. गोलंदाजानं जर या लाईनवर गोलंदाजी केली ना तर कोणत्याही फलंदाजात क्षमता नसायची त्या बॉलला सीमारेषेपर्यंत पाठवण्याची. कदाचित त्या प्रॉपर लाईनवर गोलंदाजी होती. थोडासा बाहेर टाकला आता त्यामुळे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल पोहोचली 18. 18 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांची लढत आहे आणि 6 षटकांमध्ये इथून या क्रीडांगणावरती कमीत कमी 70 ते 80 धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागणार आहेत तरच ती एक फायटिंग टोटल ठरू शकेल.
इथे पहा यष्टीरक्षकानं केली आहे चूक. पाठीराखा स्ट्रॉंग पाहिजे आणि त्या पाठीराख्यानं केली आहे पाठराखण. थांबवलंय बॉलला. धावा गमावण्यापेक्षा आता पॉझिटिव्हनेसनं जर विचार केला तर धावा वाचवल्यात. बाईकचा सिग्नल आलाय आणि येस वी हॅव टू अगेन क्रॉस व्हेरीफाय, कारण पंचाच्या समोर काही खेळाडू होते त्यामुळे पंचांना देखील ते कळू. येस, बॅटिंग टीमनं इथे रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजी करणाऱ्या संघानं इथे मात्र चॅलेंज दिला, आव्हान दिलंय पंचाच्या निर्णयाला. परंतु अगदी पंच देखील आमचे पीसीआर रूम मध्ये जॉईन होत आहेत. राकेश सर, जसा मकर संक्रांतीचा दिवस संपलाय ना, तिथून सूर्याचं दक्षिणायन सुरू झालं आणि मग ज्या पद्धतीनं उन्हाचा तडाखा प्रीतम जाणवतोय, मार्च मध्ये बऱ्याच जणांच्या म्हणजे हॉस्पिटलचे बेड भरलेले दिसले. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन, सगळ्या क्रिकेट असोसिएशन एकत्र या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि विपुलजी, येस रिव्ह्यू संपलाय. आपल्याला एक गोष्टीला इथून दुजोरा द्यावा लागणार आहे की जास्तीत जास्त येत्या जून जुलै मध्ये झाडं कशी लावता येतील यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. बघा, तुम्ही सांगाल गोष्ट फार छोटी आहे, परंतु हीच छोटी गोष्ट डोंगरा एवढी आहे. सीडबॉलचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला आफ्रिकन कंट्रीज किंवा युरोपियन कंट्रीज आणि वृक्षप्रेमी जर तुम्ही बनले ना तरच काहीतरी आहे. 12व्या शतकात ज्यावेळी महाराष्ट्र संतांची भूमी आणि तिथं संतांनी टेक्निकली वैज्ञानिक संदेश दिले आपल्याला अभंगांमधून. त्याच्या संत ज्ञानेश्वरांच्या काही ओळी तुम्ही पाहिला ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनचरी. सरावली संघाचे येस पुरस्कर्ते इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक स्वागत. आदरणीय गिरीश दादा घरत यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण संघ मालक त्या संघाचे पुरस्कर्ते त्यांचा इथून सन्मान, उचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं बीपीएल अर्थातच बोईसर प्रीमियर लीग 2026. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण इकडे फोकस करा. बॉल तयार, फटका मिस टायमिंग आहे, उंच गेलाय आणि त्या बॉल खाली मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक अनपेक्षित रीतीनं सूर्याच्या तीक्ष्ण भेदक किरणांच्या विपक्षात धाडस दाखवलं खेळाडूनं. कमालीचा झेल इथे टिपलाय आणि संपवलाय फलंदाज निकुंज राऊत. पारीला मिळतोय पूर्णविराम. बॅट्समन आउट. दुसरा धक्का. उंच गेला, बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं आणि चांगली कॅचिंग. षटक क्रमांक 30 आणि पहिल्याच बॉलवर विकेट. वेळ आम्हाला दाखवा, जिथे मात्र टायमर ऑन आहे. अगदी Yes. स्पर्धा सुरू आहे. बीपीएल हे दुसरं वर्ष आणि आजचा अंतिम दिवस, 5वा दिवस, रविवारचा दिवस. महिला दिवस देखील जागतिक महिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप उत्साहामध्ये बेटेगावच्या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये मात्र महिला दिवस साजरा केला जातो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी थरारक मॅच T20 2026 वर्ल्ड कप फायनल इंडिया वर्सेस न्यूझीलंड ही देखील आपल्याला पाहायला मिळणार. बॅक टू बॅक इंडियाने दुसऱ्यांदा प्रवेश केलाय फायनल मध्ये. येस, डेफिनेटली बेटेगाव हे खरं तर संस्कृतीचा वसा जपणारं गाव आहे आणि बोईसर पालघर सिटीचं प्रवेशद्वार म्हणून ज्या गावाची ओळख, गावाचं गावपण त्यांनी जपलंय आणि त्याच माध्यमातून इथे क्रीडांगणावरती क्रीडा विश्वातील एक धमाकेदार स्पर्धा. पहिल्याच बॉलवर जतीनला मिळाली सफलता. पहिलं षटक जतीननं फेकलं होतं ज्यामध्ये त्यानं धावा खर्च केल्या होत्या 14. दुसऱ्या षटकाची सुरुवात पहा, अत्यंत दमदार झाली आहे. नवीन बॅटर मिस्टर प्रीतम जो क्रीडांगणावरती दाखल झालाय. प्रीतम राऊत, अक्करपट्टीचा सोनेरी सितारा. आणखीन एक दमदार, अगदी अक्करपट्टी भूषण म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. ताकद आहे या खेळाडूमध्ये देखील, परंतु समोर देखील जतीन तितकेच ताकदीचे खेळाडू आहेत. प्रॉपर फ्लिक केलाय, मनगटाचा वापर करतोय, ड्राईव्ह केलाय बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन तैनात आहे. अलॉंग दी कार्पेट इथून कनेक्ट होईल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 21 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रीतम, खरं तर जागतिक तणाव सध्या फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे हे क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील चांगलं क्रिकेट. डीप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि बॅटिंग टीमनं रिव्ह्यू जो गमावलाय, शफल देखील झाले ऑफस्टिकच्या बाहेर आणि त्यामुळे पंच इशारा करतात इट्स फेअर डिलिव्हरी. येस, आता सकाळी जर न्यूजचं चॅनल उघडलं ना आपण, तर आपल्याला ना मिसाईलची जानकारी मिळणार. युद्ध सुरू आहे अगदी. सकाळ सकाळ तुम्ही चॅनल उघडा, तुम्हाला कळेल काय कुठे किती बॉम्ब पडले, किती मिसाईल पडले, त्या खबऱ्या देत राहतात. खऱ्या अर्थाने मात्र कुठे युद्ध होऊ नये, शांतता राहिली पाहिजे. जगात शांतीचा संदेश अत्यंत मोलाचा आहे. लॉंग ऑफ मधून एक सिंगल कनेक्ट झाली आहे. सिंगलच्या धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. प्रीतम राऊत आणि त्याचा साथीदार साईश ठाकूर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये.
ताकद लावावी लागणार आहे इथून. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की जगात ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. धाडस ते दाखवावं लागणार आहे फलंदाजांना. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अलॉंग दी स्क्वेअर लेग. बॉल चालला अत्यंत वेगानं आणि तितक्याच दिमागदार पद्धतीनं इथे केलंय क्षेत्ररक्षण. सुपर फिल्डिंग. उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेशकश करत असताना संघासाठी धावा वाचवल्या जयेशनं 3. एक सिंगल कन्वर्ट झाली आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. वंदनीय शिवसेना प्रमुख आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आकडा 23. आणि इथे पहा पाटण पॅड मधून उडवलाय बॉल. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध. जिथून पहा काय कलेक्शन आहे. सुपर टॅलेंट. प्रत्येक खेळाडू पोटेन्शियली स्ट्रॉंग आणि त्याच माध्यमातून एंड ऑफ दी थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. जतीननं धावा इथे खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4. इकॉनॉमिकली स्ट्रॉंग रेटेड गोलंदाजी इथून एक्झिक्यूट करत असताना टीमची टोटल पोहोचली 24-24. लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आणि क्रीडांगणावरती प्रीतम राऊत आणि त्याचा साथीदार साईश ठाकूर. विश्रांती जरूर झाली आहे. अर्ध सत्र संपलंय. यांनी इनिंगच्या अजूनही 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एस सालवड आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल सरकार बनेगी की गिरेगी ये देखना होगा. सरकार 11 बेटेगाव आपल्याला पाहायला मिळणार आणि बेटेगावचे प्रेक्षक आता हळूहळू वाढतील त्या मैदानावर, जिथे मात्र ऑनलाईन देखील वाढतील. येस, लोकल फॅन फॉलोईंग आर मॅन्डेटरी. जेव्हा मॅच सुरू असते तेव्हा त्यांची उपस्थिती ही वाढते आणि त्यांचा बॅकअप देखील त्यांच्या लोकल टीमला राहील. इथे पहा निश्चितच जब घी सीधी उंगली से ना निकले ना तो उंगली कभी कभी टेढ़ी भी करनी चाहिए आणि तेच एक्झिक्युशन फलंदाज करत असताना सुजल मोरेच्या विपक्षात इथून मात्र पहिल्या बॉलचा खेळ जो वाईट घोषित केला गेलाय. यस, कोणत्याही टीमने पाणी मैदानामध्ये घेऊन जाऊ नये. पाणी लागेल तर मात्र आमच्या ऑर्गनायझर टीम आपला व्हॉलेंटियर पाठवतील पाण्यासाठी. बॅट, ग्लोव्ज, कॅप, गॉगल काही लागलं तर तुम्ही पहिले पंचांना विचारा आणि त्यानंतर मात्र फिल्डरला बोलवा. परंतु पाण्यासाठी कोणी प्लेअरला बोलवू नका. पाणी आमचे व्हॉलेंटियर देतील. चांगला बॉल, 1 धाव. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 26 माफ करा 26. 26 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. ऑन द राईज, ऑन द टोज. व्हॉट अ स्ट्रोक. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्रॅश केलाय बॉलला. बॉल चाललाय सरळ 6 धावांसाठी. बॉल षटकारात कन्वर्ट झालाय. व्हॉट अ शॉट. मी याआधीच उल्लेख केला की प्रीतम राऊत ही रनमशीन आहे अक्करपट्टीची आणि अक्करपट्टी हे गाव कदाचित क्रिकेट करता अगदी ध्येयवेड आहे. त्याच गावातला खेळाडू आहे, त्याच मातीतला खेळाडू आहे. संघर्षाची माती म्हणून ज्या अक्करपट्टीला ओळखलं जातं त्याच गावातला हा धुरंदर इथे मात्र अत्यंत रणधुरंदर खेळ करत असताना 6 धावसंख्येच्या मदतीनं 32 धावा आणि सुजल मोरे सारख्या बलाढ्य खेळाडूच्या विरोधात हे आक्रमण. स्विच इट करण्याचा प्रयत्न. इथे पहा सफलता निश्चित मिळू शकली असती परंतु थोडंसं फंबल, थोडंसं मिसफिल्डिंग जे पाहायला मिळालं. बाईकचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर फ्लाय होतोय 33 या धावसंख्येवरती. 33. शाहीसला संधी नक्की मिळालाय परंतु त्या लय मध्ये आतापर्यंत नाही दिसलाय. 8 मध्ये 3 वर खेळतोय आणि बघायला गेलं तर 33 धावा आहेत. मागची मॅच 64 डिफेन्स केल्या. अगदी या स्पर्धेमध्ये पहिली बॅटिंग करा आणि मॅच जिंका हे सूत्र पाहायला मिळालंय. जास्त बॅटिंग करणाऱ्या टीम, पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम विन होत आहेत. परंतु इथून 33 करून 30 धावा शोधाव्या लागतील. शाहीश अगदी बिरवाडी गावचा हा खेळाडू आज स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. डान्सिंग ऑन द ग्राउंड यावेळेस 1 धाव पूर्ण केली परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला ना सुजलने इम्प्रेस केलंय. बिरवाडी देखील मोठा संघ आहे. रितेश घरत महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गाजलेलं नाव आहे आणि निश्चितच या क्रीडांगणावरती मी बऱ्याचदा म्हणतो ना की एक प्रथा पडली पाहिजे. तुमचा आयडॉल सेट असला पाहिजे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. आणि इथे मात्र सुजल मोरे डाऊन द ट्रॅक. हा बॉल बॅटची कडा घेऊन फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला चकवून चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला. निघून जाईल. नॉन स्टॉप 4 धावा इथून मात्र कनेक्ट होतील प्रीतम राऊतच्या खात्यात. संघाची टोटल पोहोचली 38 या धावसंख्येवरती. 4थं षटक नशिबाचं षटक निश्चितच. पहा मी बऱ्याचदा म्हणतो की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. सुरुवात कशी केली प्रीतम राऊतनं. इथे ठोकला एक षटकार आणि तो देखील क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मध्ये टेक्निकली साऊंड स्ट्रोक होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून तो फटका सजवला होता आणि आता तदनंतर एक नशिबाचा चौकार देखील आला. बॅलन्सिंग अवस्थेत मॅच आहे. बॉल तयार. चेंज ऑफ पेस फसवलंय. गती बदलली आहे. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक विरहित जागेत चेंडूचं लँडिंग आणि
त्यानंतर पहा दुसरी धाव घेताना वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. आपल्याला पडताळून पाहावं लागेल. पंच आशुतोष व्यवहारे जे स्क्वेअर लेग अंपायर त्यांनी मात्र इशारा दिलाय. तिसऱ्या पंचांना इथे मात्र टेक्निकल रूप मध्ये आपण करतोय आमंत्रित. राकेश सर जे जॉईन होत आहेत, महत्वपूर्ण निर्णय असेल. पाण्याची व्यवस्था करा. जे पेय वाहक आहेत त्यांना मनापासून विनंती की आता वेळ मिळालाय तर जे पाणी वाहक आहेत त्यांना विनंती आहे आपण कृपा करून लगेचच लगेचच आपण तैनात व्हायचं. इट्स अ OUT आउट. बॅट्समनला परतावं लागणार आहे. प्रीतम राऊत निघालाय परतीच्या प्रवासाला आणि अत्यंत चांगली पंचगिरी या सगळ्या पंचांच्या मार्फत अक्षय नाईक सर असतील, राकेश सर असतील, आशुतोष जे व्यवहारे असतील. आशुतोष व्यवहारे खर तर मी तर म्हणेन की वयाची अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला ज्या माणसानं समर्पित केली, विरलजी नायर आणि आशुतोषजी व्यवहारे ही जोडी कायम कायम 2010-2007 पासून अगदी प्रत्येक स्पर्धेत त्यांची जडणघडण मेहनत क्वालिटी अंपायरिंग. ते मात्र बॅकफुटवर आलाय. अक्षय आरेकर मॅन फ्रॉम कांबोडे ते दाखल होतोय. टायगर या नावानं ओळखला जाणारा खेळाडू. हरफन बोला बऱ्याचदा आपण म्हणू शकतो की डाऊन द ऑर्डर येऊन काहीतरी येस ड्रॉप्सिन का हिरो हा खेळाडू इथून बनेल का. जर तरच्या गोष्टी आहेत. क्रिकेट फार बदललंय. मी बऱ्याचदा म्हणतो नावावर आता काहीच चालत नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जॅक वेल्थला आपण जेव्हा पाहिलं बॅटिंग करताना 22 वर्षाचा इंग्लंडचा खेळाडू ज्यांना अक्षरशः नाकात दम आणला होता भारतीयांच्या आणि प्रत्येकाच्या स्टेटसवर मॅच जरी आपण जिंकलो तरी जॅकला पाहत होतो. ही ताकद आहे क्रिकेटमध्ये. निश्चितच क्रीडा रसिक वेडे असतात. जो क्वालिटी दाखवेल त्याला डोकावर घेतील आणि हेच तर क्रिकेटचं सूत्र आहे. येस, जॅक बेथल उथल पथल सर्व करून टाकलं आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातं की हरण्यामध्ये देखील सन्मान दिसला पाहिजे आणि तो सन्मान दिसला. 254 बनवल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये आलं असेल की भारतीय संघाने बाजी मारली, परंतु 4 विकेट देखील गेले होते सुरुवातीला. तिथे तर अजूनही वन साइड असं वाटलं होतं, परंतु नाही, हार मानण्यासाठी तयार नव्हता. शेवटच्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने येऊन देखील 3 षटकार खेचले, परंतु त्या मॅच मध्ये दाखवून दिलं की प्लेअर किती क्वालिटीचा असला, किती त्याचा बोलबाला असला तरी देखील गर्व करू नये. जोफ्रा आर्चर आपल्या वेगावर गर्व होता. 60 धावा खर्च केल्या आणि वर्ल्ड नंबर 1 वरुण चक्रवर्ती गोलंदाज 64 धावा खर्च केल्या. दोन्ही मेन बॉलरला मार पडला त्या दिवशी. जाऊया मॅच कडे. इथे अमोल गोलंदाज मॅन फ्रॉम पोफरन रिव्हर्स साईशने अटेम्प्ट केला आणि पहिला हा फटका सक्सेसफुल झालाय. 1 बाउन्स 4 ने केले सुरुवात. धावेचा विचार केला धावा आपल्याला पाहायला मिळते 43. 4 मिनिटं आहेत. मला ओव्हर देखील संपवावी लागेल हे देखील लक्षात घ्या. ही 5वी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात केली आहे साहिश ठाकूरनं त्याचा रंग दाखवायला. पहिल्याच बॉलवर केलाय पहिला वार आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 43 या आकड्यावरती. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 2 षटक इथून अजूनही शेष आहेत. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्या 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा ज्या इथून कमवाव्या लागणार आहेत. चला SSS सालवड संघ आणि सरकार 11 बेटेगाव बोथ टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स आपल्या प्रतीक्षेत असेल आणि सालवड गावचे वरिष्ठ नागरिक त्यांचा सामना पाहण्याकरता आदरणीय विष्णू मोरे साहेब ते देखील आमच्या समवेत मुख्य क्रीडा मंचावरती जॉईन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अमोलच्या विरोधात पहिला वार केलाय. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धैर्य 11 बिरवाडी सध्या प्रथम फलंदाजी करत असताना बॉल तयार. इथे फटका फसलाय
परंतु नो मॅन्स लँड, जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू तत्परतेने पोहोचला. एक सिंगल होईल रोटेट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 44 या आकड्यावरती. जर्सी नंबरच्या खेळाडूचा आहे तो वीरेंद्र सेहवाग, ज्यानं वेड लावलं भारतीयांना. विस्फोटक फलंदाजी करता जो जाणला गेला. 309 329 या इनिंग त्याच्या नावावरती. आणि इंडिया वर्सेस पाकिस्तान ही मॅच जेव्हा जेव्हा लागली तेव्हा तेव्हा दिल्लीचं फिरोजशाह कोटला असू द्यात, किंवा मग कोलकात्याचं इडन गार्डन असू द्यात, किंवा मग मुंबईचं वानखेडे देखील असू द्यात, किंवा मग चेन्नईचं चिन्नस्वामी स्टेडियम असू द्यात, प्रत्येक क्रीडांगण त्यानं गाजवलं. इथे पहा चांगलं एक्झिक्युशन. थोडासा पेस व्हॅरिएट केला, गतीचा काटा बदललाय, आणि तदनंतर आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू येणं इथून अपेक्षित असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण निश्चितच SRG उर्वी 11 संघ विकेट न घेण्यापेक्षा जर इथून डॉट बॉल टाकले तर खेळाडूंना प्रेशराईज करून तुम्ही निश्चित या मॅच मध्ये कमबॅक मिळवू शकता. बॉल होता यार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, माफ करा राईट आर्म राऊंड विकेट आलाय. फटका चांगला आहे. क्रॉस आर्म ऍक्शनच्या विरोधात चढवलेलं हे आक्रमण, अत्यंत विध्वंसक फटका. बॉल चाललाय, संघर्षाचा शंख नाद करत 6 धावांसाठी इथे आलाय षटकार. हे टायगरने डरकाळी फोडलंय. यावेळेस मात्र षटकार आलाय. येत्या काळामध्ये याच मैदानावर खूप स्पर्धा पाहायला मिळतील. आता बेटेगाव प्रीमियर लीग येत्या 13, 14, 15 आपल्याला पाहायला मिळणार. त्यानंतर नाईट स्पर्धा 1 लाखाची सरकार चषक आपल्याला पाहायला मिळेल. कुणबी प्रीमियर लीग देखील याच मैदानावर नाईट स्पर्धा पाहायला मिळणार. PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग कमी सून. सरळ बॅटने षटकार खेचल्यावर आजकाल फलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करणं सोडत नाहीये. म्हणजे सरळ बॅटचा षटकार आवडत नाही, रिव्हर्सचा षटकार आवडतो असं म्हणायला हरकत नाही. 50 स्कोर कार्डवर काहीतरी वेगळं दाखवण्यातच नाविन्यपूर्णता असते असं त्यांच्या मनामध्ये ते ठासून भरलंय. इथून मात्र डॉट बॉल. चेंडूंचा खेळ संपलाय 5. संघाची टोटल पोहोचली अर्धशतकावर. 50 धावा. गोलंदाज तयार. इथे पहा सुपर बॉलिंग, क्लास गोलंदाजी, गुणवत्ता आणि त्याचं पृथक्करण इथे मात्र सजवत असताना डॉट बॉल. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपला. या षटकात धावा खर्च झाला 11, आणि अमोल 11 धावा खर्च केल्यानंतर संघाची टोटल पोहोचवली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना धैर्य 11 बिरवाडी, आदरणीय विनोददादा पाटील जे संघाचे पुरस्कर्ते आहेत, आणि हा संघ पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. अत्यंत महत्वपूर्ण षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हर, डेफ्थ ओव्हरला इथून होईल सुरुवात. शेवटचे 6 बॉल, आणि इथून खरं तर हे बऱ्याचदा म्हणतो की इफ यू फेल टू प्लान, युअर प्लान हॅज बीन फेल्ड. तुम्ही नियोजन करायला जर चुकलात ना, तर तुमचं पुढचं नियोजन आणि तुमचं पुढचं टार्गेट देखील चुकेल. कदाचित त्या चुकीनुसार इथे प्रत्येक संघाला विचार करावा लागणार आहे. मी उमरोळी संघ, विशेषतः SRG उर्वी 11, जास्त वेळ घेऊ नका. हात जोडून विनंती करतो तुम्हाला. तुम्ही आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये बघा प्रत्येकाची धावपळ असणार आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपल्याला खरं तर मेगा ग्रँड फिनाले ऑफ दी वर्ल्ड कप साठी देखील पोहोचायचं आहे. प्रत्येक भारतीय करता आजचा सन्मानाचा दिवस आहे. त्यामुळे बी युटिलाइज युअर बेस्ट टाइम. शेवटचं षटक. चेंडू व्यवस्थापक, चेंडूची पूर्तता करा. अनेक स्पर्धा सुरू आहेत प्रीतमजी. खरं तर बिलोशीच्या क्रीडांगणावरती SP ट्रॉफी देखील सुरू आहे, आणि संध्याकाळच्या सत्रात तिथे देखील पालघर, ठाणे, रायगडातील नामवंत संघ रजनी क्रिकेटमध्ये आज सातपाटीकर तिथे खेळताना दिसणार आहेत आपल्याला. धाकटी डहाणू देखील तिथे खेळणार आहे. त्यामुळे आज रजनी क्रिकेटचा मोठा थरार मला वाडा क्रीडा नगरीमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. अनेक स्पर्धा आहेत. खरं तर पंच आणि समालोचकांची देखील धावपळ सुरू आहे. डे नाईट क्रिकेट, डे नाईट समालोचक, डे नाईट पंचगिरी, हे सगळ्या गोष्टींचा ताळमेळ जुळवताना, आणि त्यात जे हवामान आहे ते आपल्या आरोग्याच्या विरोधात आहे. आणि येत्या काळामध्ये ज्या गावातून या भागामध्ये तुम्ही आलात, APL अगरबटी प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळणार एप्रिल महिन्यामध्ये. आणि या महिन्याच्या एंडिंगला सालवड पास्तळ प्रीमियर लीग वर्ष दुसरं आपल्याला पाहायला मिळणार. व्हाईट बॉल येतोय, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. नवीन बॅट्समन नवीन गोलंदाज राज क्या करेगा आज, देखना होगा यहाँ पे. पहली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर. 6 गेंदें बची है बल्लेबाजी टीम के पास. पहली गेंद शाइश ठाकुर नजर जमाई, पैर जमाए, और इस वक्त लॉन्ग ऑन के ऊपर से मस्तक पे दस्तक 6. षटकार आलाय साईश ठाकूरच्या बॅटमध्ये. साईश ठाकूरनं देखील रंग दाखवायला सुरुवात केली आहे. यानंतरची जी लढत आहे SSSS सालवड आणि त्या विपक्षामध्ये सरकार 11 बेटेगाव
या दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी फॉर द टॉस. मिडल इनिंग मध्ये आदरणीय दीपकजी संके साहेब तुमच्या सोबत जोडले जातील. राकेश प्रभू टीमचा कॅप्टन आयकॉन आहेत सरकार 11 बेटेगाव संघाचे, आणि गौरव ठाकूर जे प्रमोट करतील SSSS सालवड या संघाला. निश्चितच दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत या मॅच करता. अत्यंत चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवर आक्रमण चढवल्यानंतर जसं हिवाळी अधिवेशनामध्ये मोठे प्रश्न उद्भवल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक बोलवली जाते, तशी कदाचित बैठक आता इथे उमरोळीकरांनी बोलवली आहे. कानमंत्री दिले जात आहेत, खेळाडूला बॅकअप दिलं जात आहे. आदरणीय निशांतजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दादांचं देखील आपण मनापासून करूयात सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेतला गेलाय शेवटच्या षटका करता, त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, यू हॅव टू फिनिश युअर लास्ट ओव्हर इन 5 मिनिट्स. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक देखील संपवायचंय. उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज राज, इथे फटका फसलाय, पलटवार होईल का? डेफिनेटली झालाय, आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. तू शेर है तो मैं सव्वा शेर हूं हे सांगत असताना या बॉलला मिळतीये सफलता राजला. बॅट्समन निघाला डगआउटच्या अस्त्राला, फलंदाज बाद. थोडा गोलंदाजाला देखील कॉन्फिडन्स वाढवणारा बॉल, जिथे मात्र पहिला वाईड आणि षटकात त्यानंतर आलेला विकेट. शाहीश ठाकूर जास्त काही करू शकला नाही आज. मात्र एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु 13 मध्ये 15च बनवले. नवीन बॅट्समन गौरव घरत मैदानाच्या आतमध्ये, याच मैदानावर डेली प्रॅक्टिस. अगदी लोकल बॉय म्हणजेच बेटेगावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ताकद आहे, परंतु ती दाखवावी लागेल. बेटेगाव ग्रामस्थांचं आणि आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे याकरता की जिथं क्रिकेट कमी होत चाललंय तिथे तुम्ही अशा मोठ्या स्पर्धा भरवतायत, तर सलाम आहे तुम्हाला या क्रीडा विश्वाकडून. आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया सध्या मजबूत होत असताना आणि जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना देखील अशी मैदानं तुम्ही शहराच्या लगत असणारी गावं वाचवतायत. त्यामुळे बेटेगावच्या ग्रामस्थ मंडळाला इथून आणि त्या क्रीडा रसिकांना विशेषतः मानवंदना द्यावी लागणार आहे. फटका पहा, पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता, स्टिअर केलाय फक्त. शॉर्ट पॉइंट मधून एक सिंगल कनेक्ट होईल, आणि याच सिंगलच्या मदतीनं इथून मात्र दावा कनेक्ट होत आहेत. 58-58 राजचा कमबॅक दर्जेदार राहिला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर केलेलं उत्तम दर्जाचं कमबॅक त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, आडव्या बॅटनं बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक. थोडासा मिस फिल्डिंग आणि त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे अतिरिक्त एका धावसंख्येनं. म्हणजे 2 धावा इथून ऑफिशियली कनेक्ट होतील. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 60. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय तो 4. उर्वरित 2 बॉल बाकी आहेत, आणि निश्चितच कांबोड्याचा टायगर क्रीडांगणाच्या आतमध्ये एक डरकाळी त्यानं निश्चित फोडली आहे, आणि हा खेळाडू इथून बरीचशी दारोमदार त्याच्यावर असणार आहे. मोठा फटका खेळायचा होता, परंतु वेस्टिंग मुवमेंट थोडीशी कमी पाहायला मिळाली. शफल ऍक्शन जी अतिरिक्त केली गेली, आणि तदनंतर एक निर्धाव बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. तत्पूर्वी सालवडकर आणि बेटेगावकर, चला दोन्ही टीमचे कॅप्टन, रिक्वेस्ट यू ऑफिशियली मिडल इनिंग मध्ये आदरणीय दीपकजी संके साहेब तुमच्यासोबत जोडले जातील. इथे पहा, अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑनला. एक सिंगल कनेक्ट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि तो इथून ठरलाय सक्सेसफुल. थोडस थॉटलेस क्रिकेट SRG उर्वी 11 उमरोळीकरांच्या वतीनं हे नाट्यमय क्रिकेट क्रीडांगणावरती पाहायला मिळालं. धावा कनेक्ट झाल्या, जिथे सिंगल होती तिथे 3, आणि क्रिकेटमध्ये एक धावेसाठी तुम्हाला करावा लागतो संघर्ष. त्यामुळे या 3 धावा इथून या मॅच मध्ये त्याचे पडसाद उमटले जातील एवढं मात्र निश्चित आहे. दोन्ही टीम दोघांनाही विनंती आहे, नोंद घ्या. 63 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 64 धावसंख्येची गरज आहे. आणि जाऊयात आपण ओव्हर टू कॉम बॉक्स, प्रेझेंटेशन बॉक्स, माफ करा. निखिलजी खरोखरच आवडेल सांगायला की पहिल्या सामन्यात देखील 64 धावाचं आव्हान होतं. थोड्यात धावा बघायला. चला, साई सापडेश्वर सरकार या कर्णधार, या सरकारचे कर्णधार साई सापडेश्वर आलेत. याला गिरीजी या, गिरीजी या आपल्याकडून आपण करूया नाणेफेक. एका साईडला साई सापडेश्वर सालवड आणि एका साईडला सहकार बेटेगावचं सगळं तुम्हाला बघायला भेट. दोन्ही कॅप्टन इकडे आलेत. वेलकम दोघांनाही, हार्दिक शुभेच्छा. खूप चांगला खेळ खेळा, खेळ भावनेने खेळा, आणि खऱ्या अर्थाने एक रंगता लढत दाखवलं बघा. जो जाणते खेळाडू आपल्याकडे बघायला मिळेल. गिरीजी घरात इमाराच्या चेंडूचे बादशाह, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विकेट चॉईस करा. सहकार कॉल करतील. 10 कॉईन आहे, हेड अँड टेल, छाप आणि काढ. एनिवे आपण काय बोलू शकतो.
हे कोणतं आहे? खेळ सकाळ जिंकला काय घेणार राकेश प्रभू वगैरे सर्व खेळाडू उपलब्ध आहेत. साई सप्रेशमने काही बदल आहे का आज? किती उत्कट की कधी आम्ही येतो कधी बोईसर मध्ये खेळतो कसं वाटतं ओव्हरऑल तुम्ही सगळे एक्स्ट्राला चांगला परफॉर्मन्स दिलाय किती एन्जॉय केलाय या बोईसर मध्ये तुमचं मनीष दादा काय म्हणतात सो मच हेच ऐकायला मला पाहिजे होतं की तुम्ही कशा पद्धतीने करतात बसून घ्या एनिवे पार्ट ऑफ द गेम टॉस असो टॉस जिंको बॅटिंग आहे आपण किती धावा करण्याचा प्रयत्न करा असाच पण करायचा प्रयत्न तोच संघ आहे कधी गतो माहित तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिलाय चांगला विजय संपादन पुढे केल्यात तुमच्या राकेश बाबू सारखा एक उच्च दर्जाचा भारतातला नामवंत क्रिकेटपटू बघायला मिळतो त्यात जितेंद्र सारखा उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज घेऊन हा देखील तुमच्यावर बघायला मिळतो आज काही बदल आहेत की तेच खेळाडू खेळणार की भावेश दादा खेळणार की भावेश दादा दुसरा खेळणार ओके थँक्यू सो मच ऑल दी बेस्ट खूप चांगला खेळ करा आणि इथे तर रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल आमच्या समवेत निखिलजी वाडाचे गोड आवाज आणि त्याच्या समोर आता मी बसतोय खऱ्या अर्थाने जो आपण बघितलं ना निखिलजी 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये बघायला मिळतात इथे तुम्हाला JRच्या बॅटच्या थॉमस डायस जो खऱ्या अर्थाने अंडरआर्मचा खेळाडू म्हणून तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला दैसर मध्ये बघायला मिळाला ऍक्च्युली या बॅटची प्राइस आहे 4,800 पण ही प्राइस इथे बोईसर प्रीमियर लीग मधून फक्त तुम्हाला 3,500 देण्यात येऊन भेटा 3.5 आहेत मग ते कसे देतील काय त्यांच्याशी करा उच्च दर्जाची बॅट आणि जे थॉमस डायसचं नाव आहे ना खऱ्या अर्थाने एक मोठा जागतिक दर्जाचा टेनिस क्रिकेटर मग तुम्ही त्याला बघितलं अंडरआर्म मध्ये जरी गेलात ना तर मुंबईमध्ये खूप मोठं नाव त्याचं बघायला मिळते कांजरपाडा इथे राहणारे खेळाडू बघितलेत आमचे आशुतोष व्यवहारे लहानपण त्यांच्या एकत्र केले बसा सर तिकडे बसा तरी काय नाही असं बसून तुम्ही करा नो डाऊट समालोचक तिथून केले काय इथून केले काय सर्वच बघायला मिळते तुम्ही वेळ देताना महत्वाचं आहे का तुम्ही पेशाने इंजिनियर आहात नवी मुंबई इथे कार्यरत करताना माझी एक सवय आहे कोणता कॉमेंटेटर काय करतोय विद्युत माहिती आपण घ्याल कोणता खेळाडू कोणत्या गावाचा कोणता शॉट फक्त खेळताना कसं खेळावं काय खेळावं हे बरेचसे कॉमेंटेटर सांगतात मी त्याला सांगतो पण राग येतो ते आपलं काम नाही आपण समालोचक आहेत दिसते ते वर्णन करायचं ते लोकांपर्यंत पोहोचवायचं हेच आपलं काम आहे गोलंदाजांनी कशी टाकावी बॅटरनी कसं खेळावं हे आपण नाहीये बरेचसे नवीन समालोचक आहेत त्यांना सांगतो की तुम्ही बाकीच्या आज आम्ही का शिकलो आम्ही परिपक्व झालो माझं भाग्य आहे की मला भारतातले नामवंत समालोचक ऑल टाइम टॉम बाळ सुब्रमण्यम सराबरोबर 3 वर्ष आम्ही PDPL केली इथे मोठमोठे खेळाडू बघायला मिळतो शिवम दुबे सारखा खेळाडू 3 वर्ष आपण केलं मुलांनी सारखं केलं चला बॅटर पाठवा प्लीज असे मोठे नामवंत क्रिकेटपटू बघायला मिळतात त्याच्यात खूप खूप मोठ्या स्पर्धा मी कव्हरेज केल्या पण कसं होतं निखिल तेव्हा युट्यूब नव्हतं तेव्हा माईक होते ओंगे असायचे त्या काळात आपण करता आलं आम्ही प्रॉपर क्रिकेट खेळलो आम्ही लेदर क्रिकेट खेळलो त्याच्यावर क्रिकेटची विद्युत माहिती तुम्हाला बघता आली आणि आज तुम्ही इथून काय गेलात ना तुमच्या मनामध्ये ब्रेनमध्ये ठेवून द्या ते तुम्हाला मग नंतर कधी कोणत्या वेळेस सांगताय की त्या गोलंदाजाने ते मोटिवेट कसं करायचं काय ती गोलंदाजी होती बोईसर 6 चेंडू 8 धावा असताना चेतन महिने केली गोलंदाजी वगैरे तो मोटिवेट होतो पण तिथून त्याची गोलंदाजी देखील चांगली बघायला मिळेल असे अनेक समालोचक आपल्याला बघायला मिळेल की त्यांची सोडण्याची शब्द वेगळी थाप एखाद्या शब्दाला कसं घडवायचं चेंडू हवेतून डॉट झाला की कसं मग त्या बॅटरला आणायचं अशा पद्धती तुम्ही जेव्हा खेळतात ना मग ते मोटिवेट होतात आणि मग तो संघर्ष तुम्हाला बघायला तुमचा देखील थ्रो आउट खूप चांगला आहे मी तुमचा आवाज याच दरम्यान ऐकलं होतं नंतर मला वाटतं नाईट मॅचला मी तुमचा आवाज आम्ही पालघरला करत होतो आणि तुम्ही कॉमेंट्री करत होता मला वाटते अकरपट्टीला तिथे तुमचा आवाज ऐकलं आणि प्रेमित वगैरे आहेत नाही बाळ आहेत आमच्यासमोर हे त्यांचे काका रोशन काका आम्ही एकत्र खेळायचो आमच्याकडून खेळता स्वप्न आमच्यात खेळलाय इथून खेळता क्रिकेट बघायला मिळालं आणि खऱ्या दर्जाने आज जर तुम्ही बघितलं एका गावामध्ये न प्लांटेशन करताना नैसर्गिक गवताला फक्त स्प्रिंकलरने पाणी मारलं आणि एवढं हिरवळ मैदान उपलब्ध आहे या मैदानाबद्दल काय म्हणा निखिलजी डेफिनेटली या आधीच आपण चर्चा केली की ग्रामीण भागात जसा विकासाचा झोत वाढलाय जागांचे भाव गगनाला भिडलेत आणि मैदान अशी अपुरी आहेत आता ग्रामीण भागाकडे देखील याल मैदान अपुरी आहेत बेटेगाव खर तर बोईसर शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि तिथे जर अगदी बेटेगावकर हे क्रीडांगण वाचवत आहेत तर सलाम येतात म्हणजे इथून बेटेगाव ग्रामस्थांना विशेष मानवंदना आणि आयोजकांचे विशेष आभार कारण मी बऱ्याचदा म्हणतो की भले तुम्ही याल मॅचेस खेळाल एंट्री फीस द्याल परंतु आयोजन करणं हे अत्यंत धाडसाचं काम आहे अनेक रात्रींचा संघर्ष आहे महिने तुम्हाला त्याची नियोजन आखावी लागतात आणि हे वडापाव खाण्याचं सोपं काम अजिबात नाही निश्चितच एक टुर्नामेंट मला आठवेल की त्यांना त्यांचे बक्षीस देखील एक झालाय 2-3 वर्षात टुर्नामेंट आले नाही की त्यातले 32,000 रुपये घालून टुर्नामेंट कम्प्लीट केली होती
अशा पद्धतीचं बेटेगावच्या बऱ्याच क्रिकेटपटूंनी कामं केल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 64 धावा जे पहिल्या सामन्यात तुम्ही बघितलं ड्रीम 11 सरावली आणि एका साईडला एचयू स्पोर्ट जेवढे धावा देऊ तशा बघायला आता बाकी बघायला मिळतो प्रीतम राऊत नावाचा बॅटर ज्याने प्रेमित माफ करा 49 धावाची आकर्षक केली. 6 बाद झाले होते, धावा होत नव्हत्या, पण या बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली होती. उच्च दर्जाचा फलंदाज, सातत्यपूर्ण धावा करणारा आणि रयतेच्या मनावर, क्रिकेटच्या राजावर आणि खेळाच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटपटू म्हणून आपण प्रेमित राऊतला बघत आहात. आणि नॉन स्ट्राईकला येतो सुजल मोरे. ओके, आपल्या शक्याला पुढचा चेंडू हाताळतात. जबरदस्त बॅटिंग केलाय, हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलं गेलं. सफल झाले होते, पण आयत्या वेळेवर त्याने फुटवर्क यूज केला आणि सरळ हलक्या हाताने कव्हरच्या रिझनला खेळला. एक धाव आपलं कळलं. सुजल मोरे हा साई सापळेश्वरचा खेळाडू, जबरदस्त नामांकित संघ म्हणून 3 वर्षापूर्वी या सालवड गावाने एक छोटंसं गाव आहे एमआरसीच्या पाठीमागे गेला तिकडे तुम्हाला बघायला भेटेल. पण तिकडचे दर्जेदार खेळाडू यंगस्टार तुम्हाला बघायला मिळेल. आणि 24 वर्षानंतर आता नुकतीच त्याने वडराई लेदरची फायनल मारलाय. हा एक विक्रम देखील त्यांच्याकडे बघायला मिळेल. आणि त्याच संघातला सुजल हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्हाला बघायला भेटतो. 64 धावा करायचे आहेत आणि हा खेळाडू जर तुम्ही बघितलात अबाव 40 आहे. पण प्रीतम एक नावाजलेल्याकडे वंदे मातरम प्रणाली या सोबत उदय झाला आणि सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना या खेळाडू बघितलं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू खेळला, एज लागला, इथे गडी बाद होईल का या साडीचा मोठा झटका, चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला. बॅट उजव्याला तो इन स्विंगर आहे, लेफ्ट आर्मला आउट स्विंग आहे. बॅटची एज घेतली आणि गडी बाद. काय म्हणाच अति घाई केली आहे एवढंच सांगेन. 6 षटकं तुमच्याकडे, सेन्सिबिलिटी दाखवणं इथे अपेक्षित होतं. कदाचित चेंडूला ते वाचू शकले नाहीत, रीड करता आला नाही बॉलला आणि त्यामुळेच हा फटका इथे मात्र फसलाय. महत्वाची विकेट म्हणजे पहा, प्रेमित राऊत तर सुरुवात करताना सावध सुरुवात केली कारण मॅच्युअर्ड खेळाडू आहे. मी याआधी देखील उल्लेख केलाय की 2012-13 हे वर्ष ज्यावेळी मी रायगडामध्ये इंजिनिअरिंग करत असताना प्रेमित राऊत तिथपर्यंत आला. व्यावसायिक क्रिकेट देखील त्यानं भरपूर खेळलं. ठाण्याचं क्रिकेट असेल, रायगडचं क्रिकेट असेल, पालघरमध्ये देखील. आणि ती सेन्सिबिलिटी खरं तर आता सुजलकडनं अपेक्षित होती, परंतु त्यानं अक्षरशः इथे संयम गमावला आणि विकेटचं झालंय पतन. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय प्रीतम राऊतला, इथे मिळते सफलता. दिल्ली बहुत दूर आहे. 64 धावा करायच्या आहेत आणि त्या 64 धावांचा पाठलाग करत असताना धक्का क्रमांक पहिला इथून मात्र गमावला गेला. टीम धैर्य 11 बिरवाडी या संघाच्या वतीनं, माफ करा, उर्वी 11, SRG उर्वी 11 या संघाच्या वतीनं पहिल्या विकेटचं झालंय पतन. निश्चितच. आता बाकी तोच फलंदाज जो बघायला मिळतो भव्य, या दोघांनी 64 धावाची भागीदारी केली होती 7व्या गड्यासाठी. इथे तुम्हाला 33-34 धावा होतील की नसताना जबरदस्त बॅटिंग, एक प्रॉपर क्रिकेट आहे. त्याचे वडील देखील राकेश उत्कृष्ट MRA चे खेळाडू होते आणि हाच तो भव्य तुम्हाला बघायला मिळतो. हा फोफणगावचा खेळाडू, अकरपणे जाताना फोफणगाव लागते ना, त्या गावातला खेळाडू. बघूया कशा पद्धतीने खेळतोय. पुन्हा आपल्या पुढचा चेंडू चांगला ग्लास केला, जबरदस्त. बघा प्रॉपर क्रिकेट तिथे तर तुम्हाला शिकायला पाहिजे. बघा विकेट गेल्यात, पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 10-20 धावा जरी आल्या आणि विकेट नाही जर गेला तर तुम्ही सामन्यावर नियंत्रण करू शकता. आणि तशाच पद्धतीची क्षमता आणि विकेटच्या चोहो बाजूने म्हणजे अराउंड विकेट खेळण्याची क्षमता या बॅटरकडे आहे. आणि ह्या दोघांचा विश्वास काय माहितीये का, अगोदरच्या सामन्यामध्ये भेदक 64 धावाची भागीदारी या 2 बॅटरने केली होती. सर, त्या खेळाडूचं वय जर आपण पाहिलं ना, मला वाटतं तो एक साधारण 16 ते 20 वयोगटातला खेळाडू आहे. परंतु SFY BSC चा खेळाडू आहे. रक्तात क्रिकेट आहे, त्याच्यामुळे ते रक्त त्याला काही शांत बसून देणार नाही. बॉल होता यार ओव्हर दी स्टंप्स. प्रेमित राऊतचा हा फटका बॅटन पॅड मधून केला. फ्लिक बॉल चालला बॅकवर्ड लेग स्लिपच्या खेळाडूला चकून अत्यंत वेगानं आणि स्टॉप केलं शेवटच्या क्षणी, थांबवलं. कारण त्या चेंडूला स्थगिती देणं फार महत्वाचं होतं. इथे निश्चितच पहा, वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय, आपल्याला पडताळून पाहावं लागेल. इज इट सेफ ऑर नॉट? फलंदाज सेफ आहे की नाही हे पडताळून पाहण्याकरता निश्चितच इथे तिसऱ्या पंचांपर्यंत पंच बॅटरने घेतलाय ना, फिल्डरने घेतलाय ना, हो अंपायरने घेतलाय. ऑलरेडी इच रिव्ह्यू फॉर इच टीम, फक्त एकच सिंगल रिव्ह्यू आणि हा जो रिव्ह्यू आलाय तो पंचांमार्फत आलाय. इट्स अ नॉट आउट. बॅट्समन सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय आणि भव्यला इथे मात्र जीवनदान मिळालंय. सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा केल्यात कंप्लीट टीमची टोटल. ओके, चला. 4 व्हीलरचं रिफ्लॅक्शन होते बघा. कोणाची 4 व्हीलर तिकडे आहे ना तुमच्या शाळेच्या बाजूला, कृपया ती गाडी थोडी उलट्या दिशेने लावा ना. सूर्य त्याच्या काचेवर येतो, पंचाकडे रिफ्लेक्शन होतोय ते बघा, तेवढं सहन करा. वारंवार सूचना देण्यासाठी आम्हाला देखील आनंद होत नाही, पण काही कारणास्तव तुम्हाला त्रास द्यावा वाटतोय. बघा 4 व्हीलर तिकडे आहे बाजूला, शाळेच्या बाजूला. रिफ्लेक्शन करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भव्यची रनिंग बिटवीन मटेरियल परफेक्ट ऍथलीट आहे.
त्यात छोट्या छोट्या चणीचे खेळाडू असतात ना, हे रनिंग बिटवीमध्ये खूप महान बघायला मिळतात. ब्रायन लारा घ्या, तुम्ही सुनील गावस्कर घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, गुंडप्पा विश्वनाथ घ्या, ह्याची रनिंग बिटवीन तुम्ही बघा. गुंडप्पा विश्वनाथ बघायचं असेल तर ब्लॅक अँड व्हाईट चित्रकट बघायला मिळते. काय रनिंग बिटवीन विकेट होती, जबरदस्त कमबॅक केलाय. पुन्हा प्रीतम नावाचा गोलंदाज मार्गस्थ होतोय. समोर तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो, मॅन इन फॉर्म. शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू पडण्याचा वेगाने बाहेर निघतो, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. सर, एक प्रश्न मला एकाने विचारला होता आणि मी जेव्हा उमटॅक्सला जातो तेव्हा सरांना विचारलं की सर, सुनील मनोहर गावस्कर वॉर्नरच्या विरुद्ध हवा का काढायचा है? त्याने चांगलं एक्सप्लेनेशन किया, देखो सर मेरी हाइट कितनी बड़ी कितनी है, मैं गेंद कहाँ पकड़ा हूँ, यहाँ पे वहां पे बैटर छोटा है, उसको गेंद दिखाई देते. तुम्ही रिलीज करता चेंडू पूर्णतः त्या छोट्या बॅट्समन दिसतो, म्हणून सुनील मनोहर गावस्कर ना त्यांचे चेंडू जास्त दिसायचे, म्हणून तो सक्सेस झाले. येस, सम निगेटिव्ह ज्या बाजू आहेत त्या तुम्हाला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करता आल्या पाहिजेत. आणि इथे देखील पहा, तंत्रशुद्ध फटका, कॉपीबुक स्टाईल, एक्स्ट्रा कव्हर, डीप झोन मधून एक सिंगल कनेक्ट केली, 6 आकडा आला. सर कपिल देव निकंज 1983च्या काही आठवणी, 25 जून 1983ला, म्हणजे त्यावेळी 1975ला पाणी होत नाही, तुम्ही नाही मध्ये जायचं, अगोदर सांगितलंय. आमचा एक्स्ट्रा खेळाडू जाईल, इकडचा एक्स्ट्रा आमचे ऑर्गनायझर जातील. जे आयोजक आहेत ते पाण्याची व्यवस्था करतील. या गोष्टीला इथून दुजोरा द्यावा लागणार आहे. आणि आपण चर्चा करत होतो दीपक सर, जी 4 व्हीलर आहे तिचे रिफ्लेक्शन्स येत आहेत. मुख्य क्रीडा मंचाच्या उजव्या साईडला जी आपली मराठी शाळा आहे तिथे एक 4 चाकी गाडी उभी आहे, तिचे रिफ्लेक्शन्स येत आहेत. कृपा करून ती बाजूला घ्या. बा, स्पर्धा लाईव्ह सुरू आहे आणि या सूचना मायक्रोफोनवरून देणं हे उचित नसणार आहे. येस, 11 मे ते 17 मे करपट्टीचा नाईट क्रिकेटचा धमाका तुमच्या भेटीला येईल. ऑफिशियली ती अनाउन्समेंट झाली. त्याच्या अगोदर सर तुम्हाला वंदे मातरम प्रणाली स्वप्नेची घरं त्यांच्या देखील तुम्हाला बघायला मिळेल. नाईट मॅच, डे नाईट, नंतर इथे देखील डे नाईट मॅच आहेत, ते देखील तुम्हाला बघायला मिळेल. अशा अनेक मॅचेस या तुम्हाला हंगामात क्रिकेटमध्ये बघायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 64 धावा विजयासाठी करायचे आहेत. पहिल्या गडी तबूत गेल्यानंतर बाकी चांगल्या पद्धतीची संत गतीने, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, डोक्यावर बर्फ ठेवून फुल माइंडने चांगली सुरुवात करताना दोघं बॅटर बघायला मिळतात. आणि या दोघा बॅटरमध्ये एक आत्मविश्वास का असेल तर अगोदरच्या सामन्यामध्ये हृदयाला वाटत असेल की मी प्रीतम बरोबर, म्हणजे प्रेमित बरोबर 64 धावाची भागीदारी केला. तो एक विश्वास बघा, तो विश्वास जेव्हा येतो ना, तुमच्या मनामध्ये एक वेगळी चेतावणी निर्माण होते. त्या खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करताना बघायला मिळते. येस, कॉन्फिडन्स इज मस्ट इम्पॉर्टंट. आत्मविश्वास फार मोठी गोष्ट आहे. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा खर्च केल्यात फक्त 6. क्वालिटी गोलंदाजी, इकॉनॉमिकली रेटेड बॉलिंग प्रीतमनं केली आहे. निकुंज आलेत, जो खरं तर लीड खेळाडू आहे. अँड नाव ही इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट अगेन्स्ट द भव्य पाटील. हा खेळाडू भव्य मोरे, ज्याच्याकडनं बऱ्याचशा अशा अपेक्षा असणार आहेत. ये छोटा तीर है पर उसको वार गंभीर करना पडेगा. इतना एवढं तर मी निश्चित सांगेन की या खेळाडूकडनं आता फार अपेक्षा आहेत. SRG उर्वी 11 उमरोळी संघ संघर्ष करतोय. 64 धावांचं लक्ष, 58 धावांची आता गरज आहे. 5 षटकं शिल्लक आणि विजयाकरता 58 या धावसंख्येची गरज आहे. रोड एंड कडनं गोलंदाजीला होतीये सुरुवात. षटक क्रमांक 2. चला निकुंज, जास्त वेळ घेऊ नका, टायमर देखील ऑन आहे. बॉल तयार. ओव्हर दी स्टंप, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॅटची कडा घेऊन बॉल चला बॅकवर्ड लेग स्लीप आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध जस्ट शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्र आपण संबोधित करू शकतो, जिथून मात्र एक सिंगल कनेक्ट झाली. थोडासा मॅच्युरिटी क्रिकेट दाखवतायत भव्य देखील, कारण प्रेमित राऊत खरं तर आतापर्यंत शांत आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये, परंतु या खेळाडूने जर इथून विस्फोटकता धारण केली तर मग मात्र पूर्ण मॅचचे फासे बदलतील. क्रिकेटला जर तर मध्ये अजिबात थारा नाही. मी याआधीच उल्लेख केला की क्रिकेटमध्ये इतिहास मत पूछो, मागे काय केलं त्यापेक्षा वास्तवात तुम्ही किती एक्झिक्युशन दाखवता यावर सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. बॉल तयार. फुलटॉस होता, संधी चालून आली होती, त्या संधीचं सोनं इथे प्रेमित राऊतला करता आलं नाही. हा चेंडू पंच, येस, इथे पंचांचा जो निर्णय आहे तो निश्चित आमच्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ फेअर बॉल. हा चेंडू इथून मात्र योग्य रीतीने हाताळला गेलाय. एकंदरीत गोलंदाजांनी कंबर कसली आहे एवढं निश्चित सांगेल. धाडस दाखवलंय, विशेषतः प्रतिस्पर्धी संघानं. धैर्य 11 या संघाचं कौतुक करावं लागणार आहे. बिरवाडीकर 64 धावांचं भलं लक्ष त्यांनी, आणि याआधी देखील आपण पाहिलं सर, चेस करत असताना दपछाक जरूर झाली. सामना अंतिम टप्प्यात गमावला, म्हणजे 2 बॉल 11चा सामना होता, परंतु तिथे काही धावांनी तो सामना जिंकला. बॉल तयार. आपटून टाकलाय, बॅकफुटवर जाऊन ऑन द टोच खेळलाय, फटका फसलाय. प्रेमित राऊत नावाचा धुरंधर
परतलाय, विकेटचं झालंय पतन. मिस प्रेमित राऊत हा सोडीपाठ. निश्चितच मोठा धक्का म्हणावा लागेल, ज्याच्याकडून आपण नेहमी धावा करताना बघितलं आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये धावा करण्याचं काम प्रेमितने पहिल्या दिवसात तुम्हाला बघायला मिळालं. आता बाकी खऱ्या अर्थाने स्वप्नील घरत नावाचा डावखुरा फलंदाज जातो, जरी वयाने तो मोठा असला 40 पार केली पण त्याच्याकडे भल्या मोठा संघर्ष करण्याचं, खूप मोठी क्षमता बॅटिंग करण्याची, अनेक मैदानं ज्याने गाजवलीत, अनेक स्पर्धा ज्याने आपल्या नावावर केलाय, तो स्वप्नील घरत नावाचा फलंदाज आता बाकी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. येस, आदरणीय स्वप्नील दादा घरत सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये येत असताना लेजंड क्रिकेटर, परनाळीचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं आणि नुसतं बोईसर विभागाकरताच सीमित न राहता ठाणे, पालघर, रायगडात ज्यांची वेगळी ओळख आहे, वेगळा मित्रपरिवार आहे, त्याच्या आमच्या वाडा परिसरात देखील त्यांचे कट्टर चाहते आहेत किंवा त्यांचे पाठीराखे, त्यांचे सवंगडी. माणूस जपणं फार महत्वाचं आहे आणि ते स्वप्नील दादा नेहमी ते काम करत आलेत. माणूस पैशानं किती मोठा आहे यापेक्षा तो मनानं किती मोठा आहे फार महत्वाचं आहे. निश्चितच तेव्हाच तुम्ही माणसाची मनं जिंकू शकतात आणि हृदयातला अंतःकरणामध्ये असणारा माणूस, प्रत्येकाच्या होठावर शब्दावर पालघर तालुक्यामध्ये क्रिकेटच्या विश्वात असणारा हा तुम्हाला बघायला मिळतो. स्वप्नीलजी घरात असंख्य खेळाडूंना आपला ट्रॅक दाखवला. वंदे मातरम संघ फक्त एकटा चालवायचा, तो एकट्याचा संघ होता. संपूर्ण खर्च प्रत्येक नव्हे एकटा करणारा स्वप्नील घरत. आज देखील म्हटलं ना तर परनाईचं ग्राउंड जे आहे ना ते वंदे मातरम ग्राउंड ठेवलं यांच्या एकट्यामुळे बघायला मिळतं. स्वतःच्या खर्चाने गाड्या घोड्या टाकून मुरुम मुरुम लाल मातीवर टाकणारा, स्प्रिंकल स्वतःच्या पैशाने आणणारा हा एकमेव क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा दाता म्हणून ज्याला म्हणायला लागतो स्वप्नील घरत मैदानामध्ये. आज बाकी गरज आहे इथे बाकी धावा करण्याची, कारण संकटात सापडलेल्या संघाला थोडंसं बाहेर काढण्याचं काम तुमच्याकडे. 64 धावा इज नॉट बिग स्कोर, पण 64 धावा ह्या आजपर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या बघितलेत. टायमर ऑन आहे, या गोष्टीला इथून अधोरेखित केलं जात आहे. अन्यथा मग 5व्या षटकाकरता तुम्हाला एका खेळाडूला आत घ्यावं लागेल. बॉलर इथे तयार, राऊंडी विकेट आणि बॉल पहा, सुपर डिलिव्हरी, गुडलँड टू गुडलँड पिचिंग केली आउटसाइड द ऑफ स्टंप आणि नियंत्रण होतं चेंडूमध्ये. इथून मात्र एक डॉट बॉलची उद्घोषणा. चौथ्या बॉलचा खेळ निकुंज इथून मात्र समाप्त करतायत. संघाची टोटल 7 धावा, 1.4 षटकाचा खेळ संपलाय. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. पाटणपाड मधून हा फटका सिलिमिडॉनला. इथे पहा स्वप्नीलजी संकटांचा सामना करू शकले असते, परंतु कमबॅक जरूर केला आणि तदनंतर बॅकअप. एकंदरीत इथून मात्र धावा न घेणं पसंत केलं. योग्य वेळी कमबॅक केलं स्वप्नीलजी घरत यांनी आणि तदनंतर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड. षटकातला पुढचा बॉल, फटका पहा, आउटस्विंगर होता, त्याला एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर कट करत असताना बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध, जिथून एकच धाव. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, स्कोर फ्लाय टू दी 8 रन्स, 8 धावा. आदरणीय दीपकजी संके साहेब, बरीच वर्ष समर्पण स्वतःच या क्रिकेट करता आणि मी तर बराचदा म्हणतो की क्रिकेट तुमचा उद्योग व्यवसाय सांभाळून करा. घरच्यांचे डोळे आणि घरच्यांच्या अपेक्षा तुमच्याकडे असतात. या विभागातील म्हणजे मी मागच्या वर्षी देखील उल्लेख केला दीपक सर की हा विभाग आकदवान आहे शैक्षणिक धोरणात देखील. म्हणजे आता मी ज्या कंपनीचं काम पाहतो, खरं तर भारतातली वॉटर डिव्हिजन मधली नंबर 1 ची कंपनी आहे आणि तिचे जे सिनियर व्हीपी आहेत ते तुमचेच बंधू आहेत. आदरणीय शशिकांत राऊत सर, जे पास्थळवासी आहे आणि संतोष भाऊ नावाने तुमच्याकडे ते प्रसिद्ध आहेत. खरं तर इतक्या मोठ्या उच्च पदस्थ जुन्या काळातला संघर्ष आणि कदाचित आजचा जो त्या कंपनीचा जो मोठा डोलार आहे तो त्यांच्याकडनं सांभाळला जातो. तर त्यांना देखील सलाम आहे. आदरणीय शशिकांतजी राऊत साहेब, त्यांनी देखील बॅकअप दिलं मला, कारण पहिल्याच वर्षी मला मिळाला होता मेमो, म्हणजे समालोचना करता पोहोचलो आणि त्यानंतर त्यांनी केलेलं सहकार्य, या सगळ्या गोष्टी इथून. चला, टायमर ऑन आहे, या गोष्टीला देखील दुजोरा द्यावा लागणार आहे. निश्चितच मी विनंती करतो, धैर्य 11 बिरवाडी संघ, मनापासून तुम्हाला विनंती केली जाते, अन्यथा मग शेवटच्या षटकाला देखील जे 2 षटकं 9 धावा कमी ह्याच संघाच्या होत्या, तिथून देखील त्यांनी कमबॅक केलं होतं. सुरुवातीच्या काळात 2 षटकं 9 धावा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ह्याच संघाच्या होत्या. एसआरजी पूर्वी 11च्या, आता 8 आहेत, पण तिथून देखील कमबॅक करतात आणि अजून देखील भव्यासारखा फलंदाज, मोठी छोटी कीर्ती महान, असंख्य मैदानं गाजवण्याचं काम केलं, चांगले शॉट खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि पुण्याचे मार्गस्थ होते प्रीतम नावाचा गोलंदाज. बघूया, अगरपट्टीचा खेळाडू, पण सातत्यपूर्ण बीआरसी मध्ये प्रॅक्टिस केली. बीआरसी प्रॅक्टिस केल्यानंतर वंदे मातरम संघातून अनेक वर्ष खेळला. त्यानंतर बाकी 2 वर्ष दक्षिण आफ्रिकेला गेला, क्रिकेट पासून दूर राहिला आणि आल्या पुन्हा क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं काम. बघूया आता स्वप्नीलजी घरत यांच्या डावखुऱ्या फलंदाजाची जी हुकमत आहे ती गाजवावी लागेल आणि कुठेतरी आता बाकी धावांचं वेग वाढवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. 64 धावाचा पाठलाग हा आपल्याला करायचा आहे.
बघूया आपल्या षटकार पुढचा चेंडू बाकी बघितलाय बनवलाय सरळ निघून जाणं ड्यूस कोणाच्या डोक्यावर 6 धावा कटकट षटकार सफल झाले रूप मिळाला आणि जो आपल्या हातामध्ये ताकदीतला फटका आहे तो इथे मारताना आपला स्वप्नीलजी घरातला बघत आहात. पोटेन्शियली ताकदवान स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केला. मी बऱ्याचदा म्हणतो की ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं असतं आणि कदाचित ते नव्या सोन्यापेक्षा जास्त लखाकणारं देखील असतं. स्वप्नील घरात एक 24 कॅरेट गोल्ड आहे. त्याला ठाऊक आहे कोणत्या वेळी कसा खेळ करायचा. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये समर्पण असंच केलेलं नाहीये. 40+ पेक्षा ही गोष्ट सोपी नाही सर. निरंतर स्वतःच्या सगळ्या गोष्टी सांभाळून क्रिकेट विश्वात देखील तितकंच अलाईव्ह राहणं हे फार फार मोठं काम. इथे मात्र हा लढवय्या वाघ बर्नाळीचा पहिली डरकाळी फोडली आहे. बॉल तयार ओव्हर द विकेट. आणखीन एक धमाका. व्हॉट शॉट. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक बाय मिस्टर स्वप्नील पाटील. स्वप्नील राऊतच्या बॅट मधनं, स्वप्नील घरत यांच्या बॅट मधनं हा फटका आलाय. बॅक टू बॅक दुसरा. इथे ही वादळापूर्वीची पहिली 2 षटकं म्हणजे शांतता होती आणि आता क्रीडांगणावरती झंझावत आलाय. सातत्य, कन्सिस्टन्सी, विजनरी क्रिकेट इथे दाखवत असताना बॅक टू बॅक 2 षटकार, संघाची टोटल 20 या आकड्यावरती. देखील याची तुलना तुम्ही वादळाच्या क्रिकेट मी तर म्हणेन ही सुनामी इंडोनेशियामध्ये आलेली तशा पहिली बघायला मिळते. आणि तुम्ही अगोदर म्हटला की जुनं सोनं, जुन्या सोन्याचा भाव काय झालाय हो. म्हणून तर अनेक नातवंड आजी आजोबाच्या जवळीक जातात का तेव्हाचा हजारातला सोना आज लाखोमध्ये विकायला लागलाय आणि हाच तो खरा हिरा तुम्हाला बघायला मिळतो. स्वप्नील रामचंद्र घरत नावाचा कोट बॅटर. येस, आदरणीय स्वप्नील रामचंद्र घरत काय बॅटिंग करतात. चिरतारुण्यातला एखादा खेळाडू जसा खेळावा तसा हा 40+चा मी बऱ्याचदा म्हणतो की पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. इथे आहा. मात्र काय सुलोचना बाईंची आठवण तुम्ही करून दिली हो. लावण्य काय लावण्या गायल्यात त्याच्यावर पान खाताना असताना त्या रसाळ तोंडातून जे शब्द निघालत ना त्यात महिला दिनाचं कौतुक असायला पाहिजे. थँक्यू सो मच. खूप सुंदर आठवणी काढल्यात. बॉल तयार. प्रीतम राऊत त्यांच्या विपक्षात स्वप्नीलजी घरात. इथे पहा सेन्सिबली चांगला बॉल पायात टाकला होता आणि एप्रिल महिन्यात फायर चषकचा धमाका देखील तुम्हाला फायर पास्तळच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहे. सातत्यपूर्ण जुनी स्पर्धा म्हणून प्रत्येकाच्या सर्वात पहिला पालघरला नाईट मॅच झाली. त्यानंतर सातत्यपूर्ण फायर पास्टरच्या मैदानावर नाईट मॅच बघत पालघर तालुक्यात पहिली नाईट मॅच स्पर्धा आर्यनच्या मैदान. त्यानंतर बाकी सातत्यपूर्ण कोणी केलाय. पालघरला बंद देखील पडली पण सातत्यपूर्ण करण्याचं काम ते फायर पास्टरची नाईट मॅचची स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यात कमिंग सून अशी आपल्याला बघायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकात सामना पलटवण्याची ताकद मनगटातून दाखवली आहे. स्वप्नील घरात लढतोय वाघ क्रीडांगणाच्या आतमध्ये. ही धुरंदरता दाखवली जाते ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस पडताळून टाकला होता चेंडू आणि जो जाळं विणलं स्वप्नीलजी घरात यांच्याकरता त्या जाळ्यात अडकलाय हा मोठा मासा. फलंदाजाला परतावं लागणार आहे. योग्य वेळी केलेला योग्य वार प्रीतमला मिळतीये. इथे मात्र सफलता नाही. इथे प्रीतमने डोकं वापरलं असं म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्याला सफल न झाला तर त्याने पेस कमी केला आणि पेस करत स्वप्नीलने काय केलं फक्त पूल कडून खेळण्याचा स्क्वेअर लेगला बाउंड्री मारण्याचा प्रयत्न केला पण बॅटची एज लागली आणि तो तिकडे बॅट वरती गेला आणि जबरदस्त जो ट्रॅप लावला होता त्या जाळ फसवत त्या जाळ्यामध्ये केला असं म्हणतात. कारण समोर एकत्र खेळ सातत्यपूर्ण एका संघात खेळण्याचा गोलंदाज आणि हा वंदे मातरम सातत्यपूर्ण आज बघता बघता 17 ते 18 वर्ष एकाच संघात खेळत आणि प्रत्येकानं एकमेकाचे कच्चे दुवे काय डावपेच आहे हे माहिती आहे. त्याचाच फायदा याला बाकी प्रीतम होताना पाहायला बघायला मिळेल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू दोघांच्या एकमेकांना ठाऊक असाव्या. कदाचित 2 आक्रमणं केली. स्वप्नील घरत जे 2दा सफल ठरले, 2 मोठे फटके आले. परंतु मी बऱ्याचदा म्हणतो ना की छत्रपती शिवरायांनी हजारो तलवारींचं युद्ध एका बुद्धी नावाच्या विचारावर जिंकलं आणि कदाचित प्रीतम देखील तेच काम सध्या मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथे विकेट मिळाली आहे. 18 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. प्रीतम राऊतला तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. नवीन बॅटर मिस्टर जतीन आलेवाडीचा खेळाडू. जतीन चांगली गोलंदाजी केली आहे संघाकरता आणि आता खर तर गरज आहे चांगल्या दर्जाचं क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून दाखवण्याची. आहे शब्द आहे या बॅटरकडे. आम्ही नेहमीच त्यांच्या गावात जेव्हा मॅचेस असतात किनारपट्टी म्हटली तर मला जास्तीत जास्त कॉमेंट्री करण्याचा सन्मान ही सगळं व्यक्त देतात. त्याच्या किनारपट्टीचं क्रिकेट प्रत्येकाचा लेखाजोखा माझ्याकडे आणि जतीनकडची क्षमता आहे. आलेवाडी मेडिकल चांगले मैदान बघायला 2-2 मैदान त्यांच्याकडे एक लाल मातीचं मैदान बघायला मिळते आणि जास्तीत जास्त विकेट त्याचं बघायला मिळालं तर सिमेंट. आणि हल्ली काय झालं गावामध्ये रोलिंग करू नये काय करू नये तुम्हाला विकेट बघायला मिळते. बघूया पुनश्च मार्गस्थ होते प्रीतम नावचा गोलंदाज. जतीनकडे आता मोठं काम आहे आपल्या संघाला विजय करून देण्यासाठी. ओ बॅकफुटला गेलाय चांगला चेंडू मिड विकेट ट्रॅव्हल तुझ्या खेळाडू पाठीमागे एक तो बघायला मिळते. दुसरी होईल का यस त्याचं कॉलिंग आणि कडी बाद. इथे मोठा झटका बसलाय. गरज नव्हती
धाव घेण्याच्या इकडे चेंडू हातामध्ये होता आणि तुम्ही दोन्ही होते ना क्रीजमध्ये होते. असं नाही की तुम्ही अर्ध्या पिचवर गेलेत. इथे गरज नव्हती. यस नोचं कॉलिंग म्हणतात तर ते झालं नाही आणि खऱ्या अर्थाने म्हणतात की नजर घटी दुर्घटना घटी. तशा पद्धतीचे दुर्भाग्यरित्या बाद होताना एक मोठा बॅटर डकआउट मध्ये लोटताना पाहत आहात. भव्य मोरे झालेत बाद. परंतु एक सूचना येते दोन्ही संघांकरता. आता जी ऑनगोईंग मॅच आहे अजिबात वेळ घेऊ नका. फार स्लो मोमेंटम आहे तुमच्या पूर्ण सामन्याचा, त्यामुळे इथून पेनल्टी दिली जाईल आता, याची देखील नोंद घ्या. आणि यानंतरची जी लढत आहे दोन्ही संघांचा टॉस देखील झालाय. सालवडकर बेटेगावकर ज्यांनी टॉस जिंकलाय त्याची त्या निर्णयाची जी अंमलबजावणी ती लगेचच आपण करायची. 13 मिनिटं शिल्लक आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. फलंदाज थोडं वेगानं. तुमचं सहकार्य फार महत्वाचं आहे. आजचा दिवस तुमचा आहे. खेळाडू महत्वाचे आहेत, परंतु वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. वेळ हे परमेश्वराने बनवलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, जी कधीच कोणाकरता थांबत नाही. त्यामुळे आयुष्यातला हा गेलेला मिनिट कदाचित पुन्हा येणार नाही आपल्या आयुष्यात. मग थोडंसं महत्व आपण जाणणं गरजेचं आहे. बॉल तयार. प्रीतम स्विच इट करण्याचा प्रयत्न. कदाचित पहा काहीतरी वेगळे प्रयोग करतायत आणि समोर जे सोपी गणित आहेत त्या गणितांना अवघड रचना करून अवघड केली जात आहेत. इथून मात्र डॉट बॉल. आणखीन एका निर्धाव चेंडूची संगता आणि एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त आणि फक्त 21 या धावसंख्येवरती. 18 चेंडू आणि 43 च्या रिक्वायरमेंट आहेत. पंचांकरता पाण्याची पूर्तता करा प्लीज. आणि खेळाडूंकरता देखील आयोजक मी विनंती करतो की पाणी वाहक जे बी स्पीडअप थोडा आयोजक- आपण देखील तयारीत राहा. आयोजक बाटल्या भरून ठेवा. आपणच म्हटलं की आम्हीच पाणी घेऊ जायचं लवकर करा, वेळ जडू नका. आणि आज तुम्हाला 2 सेमीफायनल आणि फायनल या मॅच देखील बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं बघा इकडे थॉमस डायसची आवडती बॅट, अशा इकडे बैट अपने उपलब्ध है. जिस किसी को बैट लेना उनकी ऑलरेडी प्राइस है 4200, मगर यहाँ पे अगर दी जाएगी बोईसर प्रीमियर लीग में तो डिस्काउंट की तरफ से आपको 3500 मतलब 3500 में बैट दी जाएगी. जिस किसी को देना है लेना है आप आके बैट की ग्रिप बैट की वेट सब देख सकते हैं. आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत की आपल्या प्राणाहूनही प्रिय हा भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन गाडायचा हे छत्रपती शिवरायांचं वाक्य. आणि सध्या तोच भगवा झंझावत या छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावरती अजेंडा फडकताना एक जान आहे तर दुसरा प्राण आहे. तो प्राण असणारा भगवा ध्वज छत्रपती शिवराय महाराणा प्रताप त्यांचा संघर्ष 700 वर्षांच्या बंदिस्त गुलामगिरीच्या विरोधात केलेला अन्यायाच्या विरोधातला यलगार आणि रयतेचा राजा. त्याच्या या चला जास्त वेळ अजिबात घेऊ नका. फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटांचीच पेय विश्रांती असणार आहे याची देखील निर्धारित कल्पना आपण घ्यायचं. प्लीज विनंती करतो मनापासून. फार जास्त वेळ घेतला या सामन्यानं. बॉक्स सध्या तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन जे आमचे सगळे ऑफिशियल आदरणीय दीपक सर असतील, आमचे गुणलेखक मित्र असतील, तदनंतर आमची लाईव्हची टीम असेल, आमचे पंच असतील, सगळ्यांनाच तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहतायत. आणि बोईसर प्रीमियर लीग सरकार चषक बेटेगाव बोईसर प्रीमियर लीगचा हा धमाका. येस, कॅमेरामॅनचं देखील मनापासून कौतुक करूयात आपण. तनयजी घरत आणि साहिल राऊत सलाम आहे तुम्हाला. चला जास्त वेळ घेऊ नका. चला आमच्या महिला वर्ग जे आलेत ना त्याने कृपया मंचावरती या. या जो महिला दिन आहे तुमचा आमचा निश्चित आजचा खऱ्या अर्थात तुमचा दिवस आहे आणि तुमचा रिस्पेक्ट, तुमचा आदर, तुमचा सन्मान करणे आद्य कर्तव्य आहे. काल एक सुंदर वाक्य माझ्या ताईने सांगितलं की महिलांना फक्त पदर तुम्ही डोक्यावर घ्यावं सांगायचं, पुरुषांनी नजर फक्त तुम्ही सुधरवा की तुम्हाला महिला काय ते बघायला मिळेल. का सुंदर वाक्य होतं. दीपक सर काय म्हणा तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही खूप शुभेच्छा देतात जिकडे जातात. मी ताई एकच देऊ का, मी एकच त्यांना वाक्य सांगितलं की महिलांना फक्त पदर डोक्यावर ठेवायला सांगू नका, तर पुरुषांना त्याची नजर सुधरवायला सांगा. त्या ताईने काय मिठी मारली हो. अशा पद्धतीचा आदर सन्मान आणि खरं तर आजचा दिवस ज्या जिजाऊचा आपला सन्मान करायचा आहे तो बघायला मिळतो महिलांचा दिवस. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देखील आपण इथून दिल्यात. हा फटका मिडविकेट मध्ये चाललाय. सिंगलची जी धावफलकाची रणनीती सजवली गेली आहे, संघाची टोटल पोहोचली आहे 22. पालघर जिल्ह्यात मागची यंत्रणा देखील काम करत असते आणि त्यामुळेच या जिल्ह्याचं एक अहोभाग्य आहे. इथं अशी कोणतीच घटना कधीच होणार नाही. छत्रपती शिवरायांचे शिलेदार आहेत, पडद्याच्या मागे देखील काम करत असतात. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू प्रेशर मध्ये आल्यानंतर या गोष्टी घडणं अपेक्षित आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडूचं लँडिंग, क्षेत्ररक्षक विजयी जागेत आणि इथून मात्र धावा कनेक्ट होत आहेत. एकेरी दुहेरी धावा ज्या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 24. पाठलाग सुरू आहे. 16 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात अशक्य असा काहीच नाही, हेच लक्षात ठेवावं लागणार आहे जतीनला आणि त्याचा साथीदार राजला. दोन्ही धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु आज फळ्या मात्र शांत आहेत. बॉल तयार. फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट.
बॅटचा स्विंग आणि फ्लो या दोघांच्या रडारमध्ये आलेला बॉल पाठवलाय सरळ पेटेगावकरांच्या भेटीला. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आमचे मंगेश नागडे तुम्हाला बघायला मिळतात. शिवशंभू प्रतिष्ठानचे आमच्याकडे येऊन बसलेत. मोठी शिवशंभू प्रतिष्ठान. काय शिवजयंती अश्वमेघातले राजांना असेल आता रात्रीच्या 12 वाजता आम्ही मधुरच्या पटांगणावर जमतोय आणि तिथे रात्रीच्या काळामध्ये बाकी शिवशंभू प्रतिष्ठान आयोजित आपण शिवजी या पाचोचे मोठे 2 व्यक्तिमत्व आमच्याकडे बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने या दादा तुम्ही येणं म्हणजे खऱ्या अर्थाने आम्हा समालोचकांना मोठी दाद मिळणे बघायला मिळते. असंख्य वर्ष जे आमचे मित्रपरिवाराने सातत्यपूर्ण आपण पाचोच्या मैदानावर जे समालोचकांना बघितलं आणि तुम्हाला म्हटलं होतं जतीनकडे क्लास आहे, कारण हा आलेवडचा जो खेळाडू आहे ना ह्याच्याकडे शब्द आहे. सातत्यपूर्ण चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करताना एक आपल्या नावाचा लौकिक धबधबा निर्माण केला. पुण्याच्या आपल्या षटकाला पुढचा चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप खूपच जातोय पण आशुतोष व्यवहारे खुणावचा. दिस इज अ वाईड बॉल. बघा सर कसं असतं माहितीये ना निखिलजी, चेंडू षटकार गेल्यानंतर माणूस जास्तीत जास्त ऑफसाईड ऑफ टाकणार म्हणून बॅटर जास्त तयार असतो आणि हा चेंडू अति बाहेर होता आणि अलगदरित्या सोडून दिला. म्हणजे टेम्परमेंट जर म्हटलं तर बॅटरचं खूप चांगल्या पद्धती तुम्हाला बघायला मिळते. हेच गरजेचं आहे. एक मोठा फटका आला की तुम्ही कशा पद्धतीने समोरच्या चेंडूला जातात, कसं निरीक्षण करतात हे बघायला मिळते. येस, इट्स अ सेन्स ऑफ मॅच्युरिटी. हे आलेली परिपक्वता आहे आणि जतीन त्यामध्ये क्षमता आहे. 15 बॉलमध्ये 33 काय सोपं निश्चितच कठीण गणित नाहीये. मी तर म्हणेन की ऍव्हरेज टोटल आहे आणि जी पारंगत करण्याची क्षमता बघा 9 मिनिटं आणि 51 सेकंद शिल्लक आहेत. यानंतर यस 3 चेंडूचा खेळ संपलाय. 100% इथून पेनल्टी लागण्याचे संकेत जे आहेत प्रतिस्पर्धी धैर्य 11 बिरवाडी या संघाला आहेत. त्यामुळे चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा लाईन ऑफ ऍक्शन पडताळून पाहावी लागणार आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय पूर्णतः बाहेर. हा चेंडू पहा यष्ट्याच्या अगदी समोर समालोचन कक्ष आहे. त्यामुळे जे काही दिसतंय ते अत्यंत फेअर. पंच आशुतोष व्यवहारे सर आणि त्यांच्यासोबत अक्षयजी नाईक ज्यांनी वयाची अनेक समर्पित वर्ष या क्रिकेट करता दिली. आणि मी जेव्हा जेव्हा सांगतो की आम्ही लाडानं आशू त्यांना म्हणतो आशुतोष व्यवहारे सरांना अनेक स्पर्धा या मुंबईपासून म्हणजे पश्चिम जो विभाग आहे खरं तर गाजवला या पंचांनी. वळूयात मैदानाच्या आत. 15 चेंडू 32चा सामना. बॉल तयार. त्याच्या विपक्षामध्ये जतीन. इथे पहा पुन्हा एकदा व्हाईटची सलगता कंप्लीट केली आहे. सलग 3 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत आणि याच 3 अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. विजयाकरता फक्त 31 धावांची गरज आहे. हा सामना बदलू शकतो. निश्चितच हा सामना तुम्ही बदलू शकता आणि तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना की ह्या बॅटरकडे खूप मोठं टेम्परमेंट आहे नेहमीच. आणि हा बॅटर कसा आहे माहितीये का सर, प्रत्येक नंबरवर बॅटिंग करताना बघितलं. ओपनिंगला आलाय, 2 डाऊन आणलाय, 6व्या आलाय, 8व्या नंबरवर जाऊन देखील फिनिश करण्याचं काम याच्याकडे केलंय. आणि मैदानाच्या चोहोबाजू बघा अक्रॉस नाही खेळ. चेंडूचा टप्पा बघतोय तशा पद्धतीने 3 चेंडू सलग सोडणे असा कोणता बॅटर मिळेल की षटकार मॅच सोडणार आणि खूप बॅटिंग बघायला मिळेल. हो यावेळेला बघा अवाक्यात चेंडू होत आहे. कट करण्याचा प्रयत्न केलाय. दादा नाही बघा, दिले का तुम्ही खुश, नाही दिले का तुम्ही तू असं नसते. शेवटी पंचगिरी चांगलं बघायला. या अगोदर तिन्ही चेंडू खूप लांब टाकले गेले होते. हा चेंडू परफेक्ट लाईन आहे. 5व्या यष्ट्यावर जाताना उसळट मारा केला आणि सरळ तो निघून गेला. चला आर्ग्युमेंट पंचाशी करू नये. नो आर्ग्युमेंट. चला बॅटिंगला यायचं इकडे. नो आर्ग्युमेंट. अगोदरची 3 चेंडू हा बघतात ना, इथे बघतात तुम्ही. अर्ग नका करू. यंगस्टर आहेत बघा, मोठे दादा बसले. स्वप्नीलजी गरज सारखे, प्रेमित राऊत सारखे मोठे मोठे खेळाडू जे शिस्त दाखवतात. आपण खूप लहान आहेत, आयुष्य आपलं पुढे घडवायचं आहे. तुमच्याकडे रफेला ते दिला तर आर्ग्युमेंट नाही करायची. बघा बघताना कसं वाटतंय. अप्रतिम काम तुम्ही करतात. खूप चांगलं क्रिकेट खेळतात. उच्च दर्जाच्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बोईसर प्रीमियर ज्याचं क्षेत्रफळ सर वाढवलं गेलं यावर्षी. तारापूर पासून तर घिवली पासून तर नंतर तुम्हाला बघायला मिळालं तर उछळी, मुनभाट. इट्स अ वाईट बॉल. असं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 34 आणि आता 15 चेंडू 30 ची गरज आहे. निश्चितच जबरदस्त बॅटिंग बघतात. काय जबरदस्त जतीन नावाचा खेळाडू, गोलंदाजी अफलाटून टाकली. अष्टपैलू खेळाडू, अपकमिंग यंग टॅलेंट. आणि यावर्षी जो बघितलं ना तर आलेवाडच्या संघात देखील खूप चांगला खेळ केलाय या बोईसर प्रीमियर लीग मध्ये. 1 मे 26 जानेवारी प्रॉपरताने आम्ही त्याच्या मैदानावर जात असतोय. तिथे मोठ्या स्पर्धा ते करत असतात. पुन्हा वाईट माणसाचं मनोधैर्य थोडस खच्चीकरण झालं की सोपी गोष्ट देखील कठीण वाटते. मग त्या काळात माणूस दिशाहीन गोलंदाजी करतोय. तेच षटकार आल्यानंतर बघायला गेलं आणि थोडंसं अग्रेसिव्ह झालं ना की रागावरचा ताबा मनावरचा सुटला जातो आणि त्याच्याच परिणाम षटकार झाल्यानंतर वेगाने चेंडू टाकून फलंदाजा जखडण्याचा प्रयत्न केला आणि कुठे तिथे ते लाईन अँड लेंथ मेंटेन होत नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन. हा एक सुसंस्कृत माणसाचा खेळ आहे आणि कदाचित इथे तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करावं लागतं.
ते काम इथून फलंदाज करेल का? बॉल तयार. आता खरं तर बाजू चेंज केली आहे. क्रॉस आर्म ऍक्शन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक केलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस दाखवलं फलंदाजानं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलंय बॉलला आणि तदनंतर एकही धाव न घेणं पसंत केलंय. 14 चेंडू आणि 29चा सामना आहे. एका बाजूला आदरणीय विनोददादा पाटील आहेत, एका बाजूला आदरणीय आमचे मित्र रोहितजी पाटील साहेब जे पुरस्कर्ते आहेत या SRG उर्वी 11 संघाचे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, प्रामुख्यानं जे खेळाडू लॉन्च केले गेलेत डाऊन दी ऑर्डर, मोठी संधी आहे आता या फलंदाजाला. जतीन, ज्याला तुम्ही पाहतायत इन ऍक्शन. फुलटॉस होता, फटका फसलाय, चेंडूचं लँडिंग कुठे होईल, नो मॅन्स लँड. ती 30 अंशाच्या वर्तुळाच्या बाहेर. इथून धावा कनेक्ट झाल्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 13 चेंडू आणि 27 धावसंख्येचा सामना आहे. पुढचं षटक दीपक सर अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत जुजबी असणार आहे. निश्चितच ज्याप्रमाणे हरिकेशने षटक टाकलं होतं ते म्हणजे एचओ स्पोर्ट्स साठी तशा पद्धतीने करावे लागेल. पण आतापर्यंत बघितलं की खरोखर चांगला पाहिजे बॅटिंग केलंय. एक कठीण सामना झाला होता पण या बॅटरने बाकी तो सोपा करण्याचा प्रयत्न. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू, ओखो फुल टच चेंडू मिस झाला, हिट विकेट दिलाय. इथे बाकी तुम्ही स्ट्राईक बॅट पण होता, फक्त हलक्या देखील एक धावा काढण्याची पण असताना प्रत्येक चेंडू मला षटकारच मारायचा या नीतिमत्तेने बॅटर्सचे मनोधैर्य होतं. इथे बाकी मोठा झटका. पण अजून देखील सर 3 बॅटर त्यांच्याकडे आहेत. तर 10 बॅटर हे प्रॉपर तुम्ही SRG उर्वी 11 संघाकडे, प्रत्येक संघाकडे 15 खेळाडू आहेत. प्रत्येकामध्ये 6 ऑलराऊंडर आहेत, 3 परिपक्व बॅटर आहेत, 4 गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. जतीन खरं तर नाव ही इज बिंग अ डबल माइंड. तो थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आढळला, ज्याला परतावं लागलं. यानंतरची लढत आहे बेटेगावकर आणि त्यांच्या विपक्षात सालवडचा संघ असणार आहे. टॉस जिंकलाय तो सालवड संघानं आणि त्यांनी प्रथम निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. चला जास्त वेळ घेऊ नका, फलंदाज लवकर लवकर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि जी मंत्रिमंडळाची बैठक जी बोलवली आहे धैर्य 11 बिरवाडीकर, ती बरखास्त करा. लगेचच आपण आपल्या पूर्ववत पोझिशनला सगळे खेळाडू फलंदाजी करता क्षेत्ररक्षण करण्याकरता पोहोचले पाहिजेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, राज याचा साथीदार. चला आयोजक कमिटी कुठे आहे? आयोजक भावेशजी काढला, बाहेर काढलाय. नाही बरोबर आहे तुमचा निर्णय, बरोबर आहे. काही क्रिकेटचे नियम आहेत ते करायला पाहिजेत. त्यांना गोलंदाजी नाही देऊ शकत, अगोदर बोललं होतं. बघा आयोजक तुम्ही लक्ष ठेवा, आम्हाला समालोचकांवर बोट टाकू नका. आणि मी तर क्लिअर कट सर म्हणतो, आम्हाला जे आयोजक सांगतात ते आमचं करणं काम आहे. राग रुसवा असावा नसा, बरेचसे समालोचक बाजू मांडतात, तर तसं करू नका. आपण आपलं काम करा. बोलवतील नाही बोलत त्याचा पाड, आपल्या आयोजकांनी बोलत त्या सूचना आपण वारंवार 2 संघाकडे पोहोचवायचं काम करायचं. बरेचसे त्यामुळे भीतीने कधी बोलत नाहीये, तसं कशाला करता. असेल क्वालिटी तुम्हाला कोण देखील बोलवतील अशा काय. बॅट्समन नेम रोहित, रोहित बॅट्समनचं नाव सांगा ना. ऋषी. नवीन फलंदाज ऋषी पोहोचला. SRG उर्वी 11 प्रतिनिधित्व तो इथून करेल. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयाकरता गरजेची धावसंख्या इथून शिल्लक राहते. 12 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज आहे. 37 या धावसंख्येवरती 5 गडी झालेत बाद. फार वेळ घेत आहेत धैर्य 11. पहा ऑलरेडी फक्त 4 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. यू हॅव मॅन्डेटरी पेनल्टी. शेवटच्या षटकाकरता तुम्हाला एका खेळाडूला मॅन्डेटरीली आत घ्यावं लागणार आहे. या गोष्टीला इथून दुजोरा द्यावाच लागणार. बघा धैर्य लक्षात ठेवा, 4 मिनिटं बाकी आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 5वं षटक कंप्लीट करावं लागेल. ओके, 4 मिनिटांमध्ये हे उर्वरित जे षटक आहे हे 5वं, ते तुम्हाला अनिवार्य कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे. 3:57 पहा, टायमर इज ऑन आणि धैर्य 11 बिरवाडी सुरुवात होते. या षटकातील पहिलाच बॉल. इथे पहा काहीतरी वेगळं क्रिकेट, नाट्यमय क्रिकेट क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पंच इशारा करतायत, नो बॉलचा सिग्नल ऑन अबाउट दी वेस्ट, कमरेच्या वर बॉलचं लँडिंग आणि तदनंतर एक संधी मिळणार आहे SRG उर्वी 11 या संघाला. दीपक सर, अनपेक्षित रीतीनं अंतिम टप्प्यात घडलेल्या चुका कदाचित धैर्य 11 या संघाला संकटात टाकू शकतील. बॉल तयार, फ्री हिटची संधी आणि त्या फ्री हिटवर इथे चढवलंय आक्रमण. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय. अत्यंत विध्वंसक फटका
षटकार. व्हॉट अ शॉट. एक्सलंट बॅटिंग बाय मिस्टर राजच्या बॅट मधनं हा धमाका आला आणि याच धमाकाच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचवली आहे 44 या धावसंख्येवरती. फक्त 20 धावा दूर आहेत विजयापासून. 11 चेंडू शिल्लक असताना मॅच मध्ये कमबॅक केलाय जरूर. चला बॉल पोचवा. आयोजक या ना, काय हो तुम्ही. ओके. चला जास्त वेळ घेऊ नका. 11 चेंडू विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. यानंतर सालवड आणि त्या विपक्षामध्ये बेटेगाव दोन्ही संघांचं यस सहकार बेटेगाव आणि त्या विपक्षामध्ये SSS सालवड. निखिलजी तुम्हाला म्हटलं होतं ना, हे जे यंगस्टर आहेत ना, यांच्याकडे शब्द आहे सातत्यपूर्ण. तुमच्या मनोर विक्रमवर पट्ट्यात जाणारा यत्ती नावाचा बॅटर बघितला तुम्हाला. बघा आता कशा पहिले खेळले राज. हो इथे बघा, हाच तो चेतन मोहिते ज्याने 6 चेंडू 8 धावा असताना, सर व्हाईट बॉल, 6 चेंडू 8 धावा असताना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना उठला. हा चेतन मोहिते जर तुम्ही विचार कुठचा, तर किरण जाधव, यतीन जाधव, अतुल जाधव, जे तुम्हाला सांगूया आमचे तारापूरचे खेळाडू बघा, झाडू गुरु, हे बघा त्या संघातला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 8 धावा असतात शेवटच्या दिवशी त्याने बघा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणला होता, अशापर्यंत बघायला मिळतो. पण इथे बाकी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. पण टेलेंटरने खूप चांगला काम केला. अपकमिंग यंग टॅलेंट जेवढे बॅटर आहेत त्यांनी आपल्या संघासाठी अनमोल खेळ करण्याचं काम केलंय. 11 बॉल 19 चा सामना आहे. इथे लाईन ऑफ ऍक्शन वारंवार मला वाटतं आतापर्यंत मिडल सेशन पासून 7 चेंडू वाईट टाकलेत. या आधीच्या गोलंदाजांना 5 टाकले. आता या गोलंदाजांना देखील इथून वाईटचा जो काही सिलसिला आहे तो जारी ठेवलाय. चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 11 बॉल आणि 18चा सामना आहे. सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे, पूर्णतः कमबॅक. निश्चितच म्हणजे तुम्ही उर्वरित एक षटक एक्स्ट्रा टाकण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा चेतन मोहिते गोलंदाजी करतोय. इथे लो फुलटॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. जबरदस्त ऑन ऑफ ड्राईव्ह डीप लॉंगॉफच्या डोक्यानं बघायला मिळतं. असं म्हणतात ना, तुम्ही अगोदरच म्हटलं की शांत डोक्याने खेळायचं. ज्या आपण टॉर्टाईज रॅबिटची आपण गोष्ट बघितली, ससा कासवाची, का कासव जिंकला, त्याने युक्तीपेक्षा शक्ती नाही वापरली, हळुवारपणे चालत राहिला. तशा पहिले बघितलं की मोठा शॉट खेळण्यापेक्षा खेळाडू मध्ये आहे, त्याच्या डोक्यावर चेंडू टटवला, ड्राईव्ह केला, चौकार बघायला मिळेल. आणि सिन्सिबल क्रिकेट, दॅट्स अ गुड बॅटिंग. इथे धावा आता कमी राहिल्यात. 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 14 धावांची गरज आहे. वॉट अ बॅटिंग. चेतन सारख्या धुरंदर गोलंदाजाच्या विरोधात राज काय बॅटिंग करतोय. इथे पहा, इन फ्रंट ऑफ द विकेट, ब्लॅक स्क्रीनच्या समोर मानवंदना दिली आहे. व्हॉट अ शॉट. इट्स अ ग्रेट अँड क्रॅकिंग नॉक बाय मिस्टर राज. इथे आलाय धमाकेदार षटकार. 8 धावांची आता गरज आहे फक्त. आता चेंडू इथून जास्त शिल्लक राहिलेत, बॉल जास्त आणि धावा कमी, असं समीकरण. बॅटिंग केली आहे राजनं. सर राजबद्दल म्हणजे गत वर्षी आम्ही मुरळी प्रीमियर लीग केली होती, तेव्हा रात्रीच्या प्रीमियर लीग मध्ये देखील राजने चांगली बॅटिंग केली. मुरळीचा उगवता तारा म्हणून राजला बघितलं गेलं. सातत्यपूर्ण पहिल्या दिवसात देखील अशी चांगली फलंदाजी केली आणि आज देखील चांगली फलंदाजी करत बघायला मिळालाय. इथे बाकी लेग ब्रेक झाला, पण त्या चेंडू पडल्यानंतर प्रॉपर त्यांना ऑनसाइडला खेळायचं होतं, सफल अगोदर झाले. पण का होईना सामना कुठे कठीण, पण स्वप्नील घरात बाद झाला, सामना कठीण झाला होता. पण त्यानंतर बाकी जतीन आणि या राज या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करता सामना आपल्याकडे झुकवण्याचं काम करतायत. मेन मॅचला मुवमेंट जर कोणी इथे प्रस्थापित करून दिली तिथे स्वप्नील घरतनी करून दिली. कारण न्यूटनचा पहिला नियम आहे की एखादी स्थगित गोष्ट थांबलेली तिला चालवण्याकरता फार फोर्स लावावा लागतो, किंवा एखादी मोशन मध्ये असलेली गोष्ट तिला थांबवण्याकरता देखील फार फोर्स लावावा लागतो. आणि तो फोर्स जर कोणी लावला तर स्वप्नील रामचंद्र घरत या खेळाडूनं 2 षटकारचा जो मोमेंटम दिला तिथून मॅचचे फासे बदलले. धावा आल्यात 2. संघाची टोटल पोहोचली 58. 7 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. 7 balls are there and 6 runs now required to win this match for team SRG उर्वी 11. आदरणीय रोहित दादा पाटील पुरस्कृत हा संघ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. खूप चांगलं क्रिकेट यंगस्टरने खेळलाय. हा चेंडूला खेचलाय, मिड विकेटच्या डोक्यावर हवेचा वार करत असताना 6 धावा, कडकडीत षटकार. काय बॅटिंग राजकडनं बघायला मिळाली. राजाच्या दरबारमध्ये राहताना राजापेक्षा प्रधान